सरकारच्या हातात गोष्ट आहे. आणि न्यायमूर्तीने यांना विचारलाय प्रश्न की मराठ्याला तुम्ही मागास ठरवलंय, पण तुम्ही उपवर्गीकरण करून का देत नाही आरक्षण? ते विषय नाही काढायचा. तुम्हाला प्रश्न कोणता विचारला मी? हैदराबाद गॅजेट मध्ये GR मध्ये काय सुधारणा करायची? उपवर्गीकरण ते राठोडच्या भाषेवर नाही जायचं. काही संबंध नाही. बोल तुझं. त्या भाषेवर नाही जायचं. आपण जे GR काढला 2 सप्टेंबरचा, त्या GR नुसार अनेक ठिकाणी सर्टिफिकेट निघालेली आहेत. एका ठिकाणी निघालेत याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी निघू शकतात, अडचण नाही. GR अगदी योग्य आहे. अडचण व्हायला लागली व्हॅलिडिटीमुळे रद्द व्हायले तर प्रमाणपत्र, आणि मग परत बाकीचे आपले बांधव, मराठा बांधव हिंमतच करत नाही सर्टिफिकेट दाखल करण्यासाठी. तर तुम्ही जो प्रश्न विचारला होता की याच्यासाठी काय करता येईल, व्हॅलिडिटी कायद्यामध्ये जर आपण हैदराबाद गॅजेट नुसार जे समजा सर्टिफिकेट देतो त्याला व्हॅलिड करायचा असं सुधारणा जर केली व्हॅलिडिटी कायद्यामध्ये, तर हे आपोआपच प्रश्न सुटून जाईल. म्हणजे हे दोन प्रश्न एकमेकांशी संबंधित आहेत. व्हॅलिडिटी कायद्यात काय सुधारणा करायला लागेल? की हैदराबाद ती होणारच नाही ना. पत्र दिलेली आहेत. जे नाही होणार ते नका सांगू रे. थांबा, मी सगळे संधी देणार आहे. मी दवाखान्यात तुमच्यासाठी आलो म्हणल्यावर बिना संधीत मी कोणाचा अवमान करणार नाही. मला एक सांगा, GR निघालाय त्याच्यात बदल करावा लागेल म्हणजे ऑटोमॅटिक व्हॅलिडिटीकडे जाईल. आलं का लक्षात? आलं, मी चांगला शिकलो बेटा तुमच्यापेक्षा. मी काय म्हणतोय की तुम्हाला जे GR काढला त्याच्यात जर सुधारणा केली तर व्हॅलिडिटी आपोआपच होईल. तुमच्या सोयीनुसार व्हॅलिडिटी देणारे जी जात पडताळणी आहे यांच्या सुधारणा नाही करता येणार. तुमच्या काढलेल्या GR मध्ये सुधारणा करायला लागेल जेणेकरून त्या जात पडताळणी समितीला अडचण राहणार नाही. तर मग GR मध्ये काय बदल करायचा हे महत्वाचं असतं. तर आपण काय करूयात आता, त्याच्यात काय बदल करता येईल ते करू. तुम्हाला काय म्हणायचंय? हा देतो थांबा, यांचं झालं तुम्हाला देतो. हा सगळा गॅजेटेरवरच प्रश्न चालू आहे सध्या आपला. गॅजेटेर म्हणजे काय, गॅजेटेर आपण चालतं का, गॅजेटेरमुळे आरक्षण मिळू शकतं का, किंवा गॅजेटेरमुळे प्रमाणपत्र मिळू शकतात का, आणि गॅजेटेर नेमकं काय आहे, हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. खुर्ची घेऊन इथं यांच्या शेजारी या, खुर्ची घेऊन. दोन मिनिटं बोलू का? हा, तुम्हालाच घेऊ. गॅजेटेर म्हणजे ज्या ज्या पद्धतीने आपल्या समाजामध्ये किंवा मध्ये थोडं सुद्धा बोलू नका पोरं, थोडं सुद्धा वाजू नका. आपला प्रश्न गॅजेटेरच्या, हैदराबाद गॅजेटेरच्या असणाऱ्या GR वर. त्या GR नुसार, हैदराबाद गॅजेटच्या GR नुसार आपल्याला प्रमाणपत्र मिळणार की नाही, यासाठी गॅजेटेर नेमकं काय किंवा गॅजेटेर कशासाठी काढलं जातं. आजच नाही, गॅजेटेर हे कम्प्लीट पूर्णपणे भारत देशामध्ये सगळीकडे काढले जातात, की ज्याच्यामध्ये ज्याची पूर्णपणे माहिती असते. त्याच्यामध्ये अन्नापासून, धान्यापासून, जमिनीपासून, दूर या बैलापासून, जनावरांपासून, प्राण्यापासून, तर माणसापासून, जाती, धर्म, पंथ, संस्कृती या सगळ्याच गोष्टीपर्यंत या सगळ्यांची नोंद त्याच्यामध्ये घेतली जाते. त्याच पद्धतीने ती जनगणना केलेली जाते. जनगणना वेगळं आहे आणि हैदराबाद गॅजेटच्या नंतरच्या या कायद्यानुसार त्याच्यात तरतुदी तयार करणं ही वेगळी गोष्ट आहे. मग हैदराबाद गॅजेटमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक गावावर जी संख्या दिलेली आहे की ज्याच्यामध्ये संपूर्णपणे समाजाच्या प्रत्येक जातीच्या, जसं उदाहरणार्थ आपल्या संभाजीनगर मधला हर्सुल गाव आहे. हर्सुल गावामध्ये 300 कुणबी आहेत, 200 मुस्लिम आहेत, 10 ब्राह्मण आहेत, 50 वांदरी आहेत, आणि परत मारोडी आहेत 10. अशा प्रकारचा त्यांनी एक सांख्यिकी आकडा त्यांना दिलेला आहे. फक्त 1 मे 1960 नंतर काय झालेलं आहे की हे ज्या ज्या जातीने आता सांगितल्या त्या जातींना त्यांच्या विभागामध्ये नेमल्या गेलं. SC असेल तर ST मध्ये टाकला, OBC असेल तर OBC मध्ये टाकला, ST असेल तर ST मध्ये टाकला. पण फक्त प्रॉब्लेम म्हणजे हैदराबाद गॅजेट, हो, हैदराबाद गॅजेट तो त्याच्यामध्ये टाकला. जेव्हा आपण 1 मे 1960 नंतर जर सांगा महाराष्ट्र आपण विलीन झालो, मराठवाडा महाराष्ट्रामध्ये विनाट त्याच्यामध्ये विलीन झाला, आणि त्या विनाट विलीन झाल्यानंतरची ही प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये जेव्हा या सगळ्या गोष्टी तयार झाल्या, तर मला मी त्या दिवशी आयुक्ताला सुद्धा विचारलं की बाबा माझे हर्सुल मधले 300 कुणबी कुठे आहेत, जसं तुम्हाला सांगितलं मी. मग याच्यामध्ये आपल्याला असा बदल करावा लागेल किंवा असा उपाय आपल्याला त्याच्यात शोधावा लागेल की गॅजेट प्रमाणे जी सांख्यिकी पद्धतीने जनगणना केलेली आहे त्या जनगणनेच्या नुसार ज्या जातवार जनगणना केलेली आहे त्या जातवार गणनेमध्ये आमचा कुणबी हे नाव आहे, मराठा तिथं नाव दिलेलं नाही. त्या पद्धतीने कुणबी ज्या गावामध्ये जितके सापडलेले असतील, आम्हाला दुसऱ्या गावाची नको, ज्या गावामध्ये जी संख्या असेल त्या संख्येमध्ये असणाऱ्या कुणब्यांना आज गॅजेटेर नुसार प्रमाणपत्र मिळालं पाहिजे. मग त्याचा 13 ऑक्टोबर 1967 पूर्वीचा त्याचा महसूल पुरावा त्याने बघावा. त्यामध्ये त्याला कुठलेही पुरावे त्याचे असले तर, कारण जर तो त्या ठिकाणी 300 कुणबी त्या ठिकाणी जर आहेत 1 मे 1960च्या अगोदर, तर तिथं महसूल त्याचं जमीन काहीतरी असणार आहे, तिथं त्याचं घर असणार आहे, त्याची जमीन असणार आहे,
तो जो पुरावा त्याचा ग्राह्य धरावा आणि तो पुरावा ग्राह्य धरून त्याला ही सांख्यिकी क्लिअर करून हा गॅजेटियरनुसार त्याला प्रमाणपत्र द्यावं. दुसरं एक सांगतो यातलं उपाय आणखी मी काय सांगितलं ते सांगतो. मी त्यांना सांगितलं की गॅजेटमध्ये नोंदी आहे, तुम्ही नोंदीनुसार देणार कसं, नाव नाहीत म्हणले. तर मी त्यांना असं सांगितलं होतं की 1967चा ज्याच्याकडे खासरा असत त्याला देऊन टाका, जमिनीचं तोच ग्राह्यदार. उदाहरणार्थ इथं 30 लोक आहेत या गावात, मराठा त्या काळचा. धाराशिवला एखादं गाव पकडा कोणचं, तिथं 40 आहेत त्या काळचे, आता ते 1,500 झाले. ज्याच्याकडे 67चा खासरा सापडत ते वाचणारा मराठा तेच ते हो म्हणले. नंतर काय दुखायला लागलं त्यांचं, आता 19ला टाकतो पण ते बोललो. हा, म्हणजे या पद्धतीने जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये आणखी एक सुधारणा तयार झाली. 2018चा जी आर आपण जर पाहिला, 2018च्या जी आर मध्ये जात पडताळणी समितीने त्याला त्याच्यामध्ये केलेली सुधारणा. आताच इथं विषय निघाला होता की माधुरी पाटील आणि याच्यामधला विषय निघाला, वरचे जे ठाणे उपाय, त्याच्यामध्ये सुद्धा क्लिअर सांगितलेलं आहे की माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 14/676/93 व त्यावरील सिव्हिल अपील क्रमांक 1854/94 या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 11 सप्टेंबर 1994 रोजी दिलेल्या न्याय निवाड्याप्रमाणे जातीचा दावा सिद्ध करण्यासाठी जुन्या पुराव्यांना खूप महत्व आहे. ओल्डेस्ट डॉक्युमेंट हॅव ग्रेट प्रोहिबिट व्हॅल्यू. त्यामुळे जुन्या कागदपत्रावरील जातीच्या नोंदी या जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महत्वाचे पुरावे ठरतात. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणामध्ये दिलेल्या निर्णयातील संबंधित हा उतार. त्यानंतरच एक दुसरं सांगतो तुम्हाला, यामुळे काय होते. आणखी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, परंतु काही अधिकारी त्याच्यामध्ये काय करतात. काही सक्षम प्राधिकारी हे एखाद्या जाती संबंधी माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेऊन जात प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायालयीन निर्णयाप्रमाणेच विशिष्ट कालावधीचीच कागदपत्रे सादर करण्याबाबत अर्जदारास आदेशित करतात. विशिष्ट कालावधीची ते मागतील त्या पद्धतीने सादर करतात. इतर मागास वर्गातील जातीसाठी महाराष्ट्रातील वास्तव्य, आता इथं आला आपला मुद्दा, महाराष्ट्रातील वास्तव्य व जातीच्या नोंदीचे अभिलेख दिनांक 13/10/1967 या मानवी दिनांकापूर्वीचे असतील तर ते विचारात घेणे हे नियमानुसार योग्य असते. माननीय सर्वोच्च न्यायालयाने कुमारी माधुरी पाटील विरुद्ध अपर आयुक्त आदिवासी विकास ठाणे या प्रकरणी वरील परिशिष्ट क्रमांक 4 मध्ये नमूद केल्यानुसार संविधानाच्या पूर्वीचे पुरावे, काय म्हणतो मी, संविधानाच्या पूर्वीचे पुरावे 1950च्या पूर्वीचे किंवा स्वातंत्र्यापूर्वीचे 1948च्या पूर्वीचे प्रेसिडिंग द 1950 प्रेसिडिंग द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे कॉन्स्टिट्यूशन लागू झाल्याच्या पूर्वी जोही तुमच्याकडे महसुली पुरावा असेल तो पुरावा तुम्हाला मान्य करावाच लागेल. अशा प्रकारचं हे जजमेंट. ठीक आहे ना, ते चर्चेत होईल ना, ते ठीक आहे, ते चर्चेचा विषय आहे, ते चर्चेत होईल, ते याचा विषय नाही. माझं म्हणणं काय आहे, हैदराबाद गॅजेटियरचा GR काढला त्याच्यात बदल काय करायचा, मी ते सांगितलं तुम्हाला सांख्यिकी प्रमाणे त्याची ते तर बोललो. बघ तुमचं ते लिहून घेतलं. हैदराबाद संस्थांमधील SC ST जे पूर्वीचे होते ते जशाला तसे सरकारने घेतले, मराठी का घेतले नाही ते मान्य करावं. हे तर घेतलं, ते तर घेतलंच नाही. बाकी जे वाचलं हे चर्चेचा विषय, असं घ्या तसं घ्या. त्याच्यात महसुली पुराव्यानुसार 1967च्या अगोदरचा जो महसुली पुरावा वास्तवाचा पुरावा त्याचा जो वास्तव असेल, आपण साताऱ्याला तर म्हणलोच ना, स्वातंत्र्यपूर्व काळात ज्या लोकांचे हे विषय त्याला वेळेस वाटलं का की बाबा आता कुणबी लिहिल्यावर मला पुढे आरक्षण मिळणार आहे, नाही, माहितच नव्हतं. पण त्यावेळेस सारा वसूल करायला लागायचा, म्हणून त्यांनी ते कोण शेती कशी शिरतात त्याच्याकडून सारा वसूल करायचा. आज नशिबानं त्यांनाच आरक्षण मिळालं, असा विषय. ते तर माहितच नव्हतं ना. बदल एक सांगतो जात पडताळणीसाठी नेमकी नागपूर हायकोर्टाने दिलेला आताचा निर्णय 4 ऑगस्ट 2026 हा ते दाखल वाचून तुम्ही त्याशी मला जात पडताळणीसाठी बदल माझ्यासाठी महत्वाचं काय की GR मध्ये काय बदल करायचा म्हणजे माझ्या डोक्याचा हेडाक जातो. मला मराठा समाजाला जे द्यायचंय ते पडताळणी सुद्धा क्लिअर होऊ शकेल त्याच्यावर, म्हणजे आपल्याला पडताळणीचं सुद्धा झालं. प्रॉब्लेम यांचा प्रमाणपत्राचा नाही, यांचा प्रॉब्लेम सगळ्यांचा GR वर आहे. हा बघ जात पडताळणीचा प्रॉब्लेमच नाही, सांगतो मी. हा 1994चा GR काढला, जात पडताळणीला कोणाला ताण झाला, तसं बदल काय करायचा म्हणतोय मी. 1994 त्यातलं एक सांगतो, म्हणजे आपल्याला पुन्हा तुम्हाला तुमचं झालं क्लिअर, मग तिकडे जायला पुन्हा. मला फक्त तेवढं सांगायचं होतं, ज्या सांगितल्याप्रमाणे तुम्ही लिहिले ते त्या पद्धतीने तुझ्या तयार करावा, जेणेकरून आम्हाला तो पूर्णपणे
कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे नोंद नसताना सुद्धा आम्हाला प्रमाणपत्र मिळेल आणि त्याची व्हॅलिडिटी सुद्धा होईल. पण आपल्याला जी आर दुरुस्त करावं लागेल ना. नाही, जाऊ द्या. जी आर त्यासाठी सांगितलं, जी आर दुरुस्ती त्यासाठी सांगितलं. तो जी आर क्लिअर जर झाला तर आपल्याला मी ती दुसरी पण मागणी केली की बाकीच्या राज्यात असं कुठानेच नाही. हो. चल ते इथं विभाग सुरू कर. 5 राज्यामध्ये आहेत. बाकीकडे नाहीच आहे कुठं. ते घेण्या देण्याचे लफडे पांगून ठेवलंय मराठ्याच्या टायमाला. 1992 ला चालले माधुरी पाटील प्रकरणामध्ये हे फक्त व्हॅलिडिटी. बाकीच्या राज्यात हे प्रकारच नाहीत. त्याच वेळेस समिती स्थापन झाली. इथं महाराष्ट्रातच आहे फक्त. मग 92 ला लोकसभेला जी आर मध्ये कसे गटाले? तुम्हाला काय म्हणायचं होतं? थांबा आता ना त्यांचा आवाज तुम्ही बोललो मला ऐकायला येत नाही. त्याच्यात नुसती संख्या दिलेली की कुंब्यांची संख्या किती, अमुक अमुक जातीची संख्या किती, त्याच्यात नोंदीचा उल्लेख नाहीये. नोंदीचा उल्लेख म्हणजे सरसकट वगैरे जर करता आला हैदराबाद गॅजेट मध्ये कसं तर त्या तो प्रकार जर करता आला तर बऱ्याच जणांना फायदा होईल. ताई, याचे काय प्रश्न होणार? आपल्याला काय करायचंय की दुसरे बोलू द्या त्यांना. आपल्याला काय करायचंय की आपला प्रश्न हैदराबादचा आहे. मला साताऱ्याकडे जायचंय, पुन्हा सातारा कोल्हापूरकडे जायचंय. लई वेळ जाईल तर मला पुन्हा चक्कर यायची वेळ येईल. नाही म्हणून मी दोन आपल्याला हैदराबाद गॅजेट मध्ये काय बदल करायचा आणि हे आपल्यासाठी आधी महत्वाचं आहे. त्यात संख्या दिलेली ना ज्यांच्या नोंदी आहे, तर समजा 67 त्यांना प्रमाणपत्र भेटतंय, पण हैदराबाद गॅजेट मध्ये संख्या दिलेली असल्यामुळं स्पष्टीकरण चित्र स्पष्ट होत नाहीये. जर सरसकट जर करता आलं समजा सरकारला, आता जर आपण शेवटची आपण एक गोष्ट लावून धरू, सरसकट हैदराबाद गॅजेट मध्ये जेवढ्या नोंदी ते द्या, पदरात पाडून घ्या. मला वाटतं तेवढी संख्या आहे. बाकी बघू पुन्हा. हे बघा, मी तरी जर ह्या आंदोलनाच्या नंतर जिवंत बी राहिलो तरी राहिलेले पुन्हा बघन. बस का मी क्लिअर बोलायलोय. संख्येची नोंद. आपण जी संख्या आहे ना ती आधी पदरात पाडून घेऊ. राहिलो तिथून पुढे जिवंत तर राहिलेले मराठी बी घालीन. बस का मी समाजाशी धोका नाही करणार, फक्त संख्येची नोंद घ्या. पण टप्प्यातच जावं लागेल. जेवढी संख्येची नोंद घ्या. सध्या संख्या बस. संख्येनुसार आम्हाला आत्ता द्या. बराचसा मराठा समाज राहिला बी घालतो म्हणलं ना, नाही होणार. आता ते स्पष्टीकरण जर सरकारने झालं आपल्याला असं बोलूनच 2-4 वेळेस फसवलंय. ऐकून घ्या, माझं म्हणणं काय, याच्यात तुम्ही कायदा करून त्यांनी केलंय तर सगळ्याला होतं ना. ते धोरणाचाच निर्णय घेतला मराठवाड्यात त्यांनी. त्यासाठी ऐकून घ्या ना, तुमचं जी आर कायदा होतो, जी आर निघतो. मला तुम्ही जे म्हणलंय हे आता आपण 2008 पासून मागतो की आपण महाराष्ट्रातल्या तिकडून आलो, आरक्षण घेऊन आलो. हा ते घेतलं आणि लिहिलं ते तर तेच घ्या. लिहिलं. पण त्याच्यासाठी दादा ते आपण तुम्ही जी आर मध्ये सुधारणा म्हणता ना, माझी विनंती आहे. आपल्याला यांनी सुधारणा करूनच दिलेलं आहे, तरी आपल्याला त्रास होत राहिला. आपण आज त्याच्यावर चर्चा झाली, बरोबर आहे. तरी आपण आता काय करतो, मग जी आर चुकला का म्हणते. जर जी आर दुरुस्त झाला तर मीडियात बोंबलतात का म्हणून जी आर चुकला. परत आहे बघा, मला मार्गी तर लावा लागेल ना माझ्यावर आरोप. असं काय करता. नाही तर एखादं लेकरू जर चांगलं लढतंय ना त्याला येऊन सांगा ही सुधारणा करा. बोंबला का म्हणून मग सुधारणा ताई, जर आता सुधारणाच नाहीये काही तर ते चांगलं पण नाही ना. मग समजा आता मी मोकळा झालोय आंदोलनातून, असं राहिला मग तुम्ही कधी काही करायला लागले, हे सगळेच उभा राहिलेले एवढी, मग मी तुमच्या विरुद्ध असंच बोंबलायचं का. काय झालं आता कम व्हाय ना. ही रूढ नाही पडावं आपल्या समाजात. ही माहिती थांबा रे बाबा, तुम्ही अभ्यासक आहे का. अभ्यासकाशिवाय एकाने बोलायचं नाही. सगळ्यांना सन्मानानं बोलवले, सन्मानाने वापस गेला पाहिजे. आपल्या डोक्यात हे असतं. मी जर उद्या कोणी आंदोलन करायला लागलं, मी आंदोलनातून मोकळा होईल, मग माझ्या डोक्यात खुटी तवाले ताणीच होता मला. आता मोकळा झालो मी. आता तू ये ना. आपल्या समाजात ही रूढ पडू नये. लय हाल केले आपल्या समाजाच्या लोकांनी. आपल्यात चुकलं की सुधारणा काय करता येईल ते करायचं. जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं. आपण ह्याच भानगडीत पडू तर मोठे होतो. नसतं मग उगाच काय ते अशी मोठी दरी निर्माण होत जाईल आणि तुमच्या आणि माझ्या भांडणात समाजाचं वाटलं. आता नको ते. नंतर चुकले फिकलेले आपण कोण एकामेकाचा कान फडायन हाणू पटांगला डोंगरात घेऊन. आज ती वेळ नाही. आता काय तुमचे दोघं कागद. हा आपल्या आंदोलनाचा सगळ्यात मोठी विषय की हैदराबाद गॅजेट सगळीकडे प्रमाणपत्र निघाले. कन्नड, सिल्लोड, वैजापूर बऱ्याच ठिकाणी निघाले, पण व्हॅलिडिटी होत नाही. नाही ते बोललो मी, व्हॅलिडिटी होत नाही. 2000चा कायदा आणि 2012चे जे रूल आहेत त्याच्यात मॉडिफिकेशन होणं गरजेचं. ज्या बेसवर आपल्याला ते प्रमाणपत्र दिले त्याच बेसवर आपल्याला त्याची पडताळणी झाली पाहिजे. का मग फॅन लोक मग तुमच्याकडे काही गरज नाही. नाही नाही मग फॅन कुठं बसा तुम्ही विषय तिथं? झाला ना दादा. तुम्ही मांडला, सगळ्या समोर मांडला, तुम्ही विषय घेतला,
ठीक. मराठवाड्याची मागणी घेतली, आमचं आरक्षण आम्हाला परत द्या. परवानगी घेऊन जातो बरं का काम येऊ राहिला. हा, काय म्हणणं होतं तुमचं, काहीतरी बोला ना. आपल्याला प्रमाणपत्र मिळाले का? प्रमाणपत्र देणारी यंत्रणा वेगळी. आपल्याला प्रमाणपत्र देतोय. एकाच एक अलीकडून असं एकावर एक असे या मग बसायचं का? बसा मग, बसा मग. तुमच्या मनाने, माझं काय म्हणणं नाही, तुमच्या मनाने. सातारा संस्थान उतर थांबा ना. हा, सातारा संस्थान ठीक. हा, या बाजूला जेवढे जण उभे आहेत सगळेजण खाली बसा. सगळेजण खाली बसा. सगळेजण पाहू नका. बसा सगळेजण खाली. नाही, ते आले लगेच गेलेत. अरे लगेच गेलेत, यायले. असं समोरचे पण बसा, मागचे पण बसा. चला हा, चला. ए, बंद करा, त्यांना बोलायचं. हा, बोला. प्रमाणपत्र देणारी महसूल यंत्रणा आहे. प्रमाणपत्र मिळते. ए, गप्प बसणार तुम्ही. जा बरं बाहेर तिकडं. उगा बोल करा. हे लोक बोलायला आले तितक्या ना, मग काय आलं महाराष्ट्रातून जमले ते. हैदराबाद गॅजेटनुसार आता प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झालेली आणि प्रमाणपत्र देणारी यंत्रणा महसूल यंत्रणा वेगळी आणि व्हॅलिडिटी करणारी अर्धन्यायिक यंत्रणा वेगळी. तर त्या यंत्रणेच्या 2000च्या नियमामध्ये आणि 2012च्या रूल मध्ये मॉडिफिकेशन गरजेचं आहे. त्याच्यात हैदराबाद गॅजेटचा संदर्भ आला पाहिजे. ते झालं. व्हॅलिडिटी झाली मध्ये मोठ्या प्रमाणावर लढ्याला यश. 2001 2012 2000चा कायदा आणि 2012 मग तिथं घेतलाय ना त्याच्यात. बर ठीक. यामध्ये बोला ताई. यामध्ये त्या GR मध्ये एक शब्द आहे, एक वाक्य की समितीचा जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीच्या गावातील कुळातील संबंधातील व्यक्तींना. तर याचं पण स्पष्टीकरण त्या GR मध्ये घेऊ आपण. घेणार ते जर करताना घेणार पहिले पण GR झाला त्यावेळेस पण बोलले. लिहूनच घेतलं मी ते स्पष्टीकरण घ्यायचंय म्हणून. ठीक आहे, नात्यातला, कुळातला आणि रक्तातला. रक्तसंबंधच होतो ना हा. दादा. घेतला आणि नाहीतरी बसूनच राहायचं दादा 29 नंतर. त्या याला सगळं भोगाच करायचं, यांचा सोडायचंच नाही यांना. माझा एक मुद्दा आहे. भटके विमुक्तांना जसं स्थानिक चौकशीवरच प्रमाणपत्र देतात अहवालावर आणि त्यांची व्हॅलिडिटी पण होते. त्याच्या आधारे जर GR मध्ये तसा उल्लेख केला, त्याच्या आधारे मराठ्यांना पण गॅजेटच्या आधारानुसार आमच्या संख्यात्मक नोंदी मग गावातला स्थानिक अधिकाऱ्यांनी, सक्षम अधिकाऱ्यांनी पडताळणी करून, पाहणी करून ते प्रमाणपत्र द्यावून व्हॅलिडिटी द्यावी. असा GR किंवा कायदा करता आला तर 2001 2018 12 यामध्ये हैदराबाद GR चा समावेश करा. तसा केलेलाच आहे. बरं ठीक आहे. नाही आपण सध्या अभ्यास करून देऊ. त्याच्यामध्ये जेव्हा माझ्या कुळातलं जेव्हा सापडलं प्रमाणपत्र, ते तर माहिती, मी मीडियात बोललो ना ते. त्याच्यामध्ये राजभाटाचं त्यांनी हे दिलं. राजभाटाकडे पूर्ण माझ्या गावची कुंडली जात. तुमचं करूनच घेणार आहे मी, सोडीतच नाही. राजभाटाचं घेतलं बरं. ते घेतलं ना GR मध्ये आहे, पाहिलं शिंदे समितीचे. यांचं दुखत आहे, ही प्रॉब्लेम आहे. यांचं दुखत आहे. राजबाट आहे, देवस्थान आहे, देवी लस आहे, जनावरांचे दाखले आहेत, कारागृहातले शिंदे समितीच्या सगळे तिथं 23 खोल्या सापडलेल्या आहेत संस्थांचे. त्या नाशिकला डाव्याचे ते सगळे बैलाच्या लशीपासून कोणाचा बैल गेला आणि ते त्याच्यावर लिहिलंय, सगळं घेतलंय. यांचं दुखायलंय का मराठ्यांचे प्रमाणपत्र खरे येतं, हे पक्क आरक्षण द्यायचं नाही म्हणून हे रद्द करायचा आत्ताचा घाट घातला होता. ते घेतलं तुमचं. आता बोललो ना, भटक्या विमुक्ताच्या संदर्भामध्ये प्रत्येक एका गावून दुसऱ्या गावाला जातात, तर त्या गावचा पोलीस पाटील त्याला ती माहिती दिली जाते. तो पोलीस पाटीलच त्यांना प्रमाणपत्र देतो आणि त्याची व्हॅलिडिटी होती. म्हणजे एखादा जर भटका जर आला गावामध्ये, तिरमाली वगैरे कोणी जर उतरला, डोंबारी वगैरे कोणीतरी, तर त्याची नाही भटकेप्रमाणे होईल म्हणून वाटत नाही. काय कशाने काय आपण, मला चांगलं कळायला लागलंय बरं आरक्षण. हो ना, बोलू दे ना. हा बोल. एक मिनिट थांबा. मी काय सांगतोय त्याच्याकडे लक्ष ठेवा. सेंटरमध्ये भटके विमुक्ताची जी लोक एका गावावर दुसऱ्या गावावर भटकंती करतात, ती भटकंती करत असतात. आपल्याला सुद्धा जे आपण वास्तव्य सोडलेलं आहे, म्हणजे आपण जिथे सोडून गेलो आहे गाव सोडून, त्या गाव सोडून गेलेल्या लोकांचं सुद्धा हाच प्रकारे आपल्यामध्ये
भावकी एक भावकी दुसऱ्या गावाला गेल्यानंतर हा, ते ते सुद्धा येत. ते रक्तनाते तेच पण मान्य नाही करत त्यांना. तर ही जी भटकी रक्तनातं तिथला सरपंच आणि तिथला कुळ हा. हे तेच आहे, हा, हेच वाक्य इथे तेच कुठे सगळी. तेच आहे, तेच आहे, पण त्यांना करायचं नाही. लिहिलंय त्यांनीच, कुठे घातलेली त्यात. खोट नाहीये ती. आपल्या कुळातले द्या म्हणते, तो आपल्यासाठी चांगलं आहे ते. कुळातलं द्या म्हणलं, ऐका तुम्ही, आपण नाही म्हणलं द्या, सरकारने कुळ दिलं. कुळा मग आता कुळातल्या द्यायला पाहिजे की नाही? हा, रक्तसंबंध आपलेच आहेत त्याच्यामध्ये. द्यायला पाहिजे की नाही? देत नाही त्याचा अर्थ दिलंय त्यांनीच आणि मुद्दाम देत नाही त्याचा अर्थ असा आहे की समाजाचे पोरं आता सगळ्या प्रवाहात चालले, शिक्षणापासून नोकऱ्यातल्या सगळ्या प्रवाहात चालले. कुळ शब्द टाकला त्यांनी, आता कुळातल्या द्यायची जबाबदारी कोणाची? ही सरकारची. हा, ते मुद्दाम करत नाही. आता वोटणी आणायची 29 घडला, तुम्ही दिलेले याच्यावर सगळ्यावर द्या. तुमचं काय होतं यांचं यांचं? बस खाली बाबा. नातेसंबंध हा एक वेगळा शब्द आहे त्याच्यामध्ये. कुळातील तर आहेत, रक्तातील आहेत, पण नातेसंबंध हा या दोन्हीपेक्षा वेगळा शब्द आहे. हा 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 कारण नातेसंबंध अशा पद्धतीचे येतो की जरांगे पाटील मराठी नाही, आता ताणून धरू ना 29ला आता. अजून नातेसंबंध आहे. त्यात उदाहरण सहित आपण लिहून दिलेलं आहे. विखे आणि लाड हे दोघं एकमेकाचे पावले असं त्यांना स्पष्ट लिहून दिलं नाही की नातेसंबंध म्हणजे काय. नातेसंबंध म्हणजे एकमेकांनी एकमेकाशी लग्न सोयरी केलेली सोयरी, त्याला आपण नातं म्हणतो. त्याला आम्ही सांगितलं विखे पाटलाकडं कुणबीचं प्रमाणपत्र आहे, व्हॅलिड आहे, त्याची बहीण लाडला दिली तर लाड हा त्याचा मेवणा होतो. तुमचं सांगा काय होतं? दादा, मुळाची ही समिती आहे हैदराबाद गॅजेटनुसार, त्या समितीच्या अहवालानुसार हैदराबाद गॅजेटनं प्रमाणपत्र देण्यात यावे असा त्या जी आर मध्ये नमूद. मुळात एक तर ही समितीच पाहिजे नाही. हैदराबाद गॅजेटनं देणाऱ्या कोणची प्रमाणपत्राला समिती? कोणची? ही गाव पातळीवरची समिती आहे, स्थानिक चौकशी करणारी. इतर मागासवर्गीयांना ज्यांना प्रमाणपत्र दिले जातात त्यांना ती समिती लागू नाही. ही फक्त मग कुणबी प्रमाणपत्र देताना समिती पाहिजे कसं. परत जरी ती समिती पाहिजे तर किमान त्या समितीमध्ये 2 मराठा समाजाचे प्रतिनिधी असावा, अशा प्रकारची तरतूद करणं फार आवश्यक आहे. कारण द्वेष भावनेनं असलेले अधिकारी कुठलाच रिपोर्ट आणि कुठलेच चौकशी अहवाल द्यायला स्थानिक पातळीवर तयार नाही. आज लोक आपण इथं तुमचं बसतो, आपला तुमचं बोलणार पण बरोबर त्यांना आहे, होईल. तुमचं पण बरोबर आहे, पण गाव पातळी जर नसेल, कमिटी हा. जर कमिटी काय जर ठेवायची तुम- असेल, त्यांना काय एका दिवसात रद्द करतील ते. व्हॅलिडिटीला ती कामाला उद्या त्याला येईल. काय होईल? त्यावर येतो मी. आपल्याला टिकतील लोक. तुमच्याच अधिकाऱ्यांना दिलंय, तुमच्याच अधिकाऱ्यांना दिलंय, त्याच्यावरच प्रमाणपत्र मिळालंय. ती ठेवायची असेल तुम्ही बसा खाली. किमान त्यामध्ये मराठा समाजाचा एक तरी शासकीय शासकीय पातळीवरचा म्हणतो मी आहे. आता ही व्हॅलिडिटीला कामाला येते. दादा मी त्याच्यावर येते व्हॅलिडिटीवर. आता ही व्हॅलिडिटीला कामाला येते. आपलं आंदोलन झालं त्यानंतर व्हॅलिडिटी मीच प्रश्न विचारायला ना, गॅजेटमध्ये तुम्ही पत्र दिले ते व्हॅलिडिटी कशी तर सांग, नाही तर तसा रूल तयार कर. तुम्हीच दिले पत्र, तुम्हीच validity. याची व्हॅलिडिटी द्यावं लागेल. उदाहरणार्थ जालन्याला 6 आहे दाखल केलेल्या व्हॅलिडिटी 6 आहेत. मी त्याच वेळेस विखेंना सांगितलं होतं ही व्हॅलिडिटी द्यायची, पोराने ऍडमिशन इंजिनिअरिंगला घेतलंय, नाही तर प्रमाणपत्र दिलं कशाला, जी आर काढला कशाला. त्यांनी सांगितलं आम्ही देतो, पण त्यांनी काय ते ऐकलं नाही. मग त्यांनी तातडीनं, ही झाला 2ला विषय, त्यांनी तातडीनं अचानक एक बैठक बोलवली शिंदे समितीची त्यांची, आणि कलेक्टर मराठवाड्यातले ऑनलाईन घेतले. त्याच्यात ज्याने आडिली त्याला म्हणलं तू बैठकीत जा, म्हणजे तिथून ऑनलाईन उपस्थित राह. तू आडविली ना, तुला काय प्रश्न आहे ना, याच्यामुळे होत नाही सांग. तू इकडंच लागलं थोडं थोडं उडायला. ते म्हणतो मी काय बसू बाबा, मग मला नोकरी काढते ना, आणि म्हणलं मग तू हेल्प रिकम द्याय ना. म्हणजे हे सुद्धा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपण ना ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र गॅजेटनुसार दिले त्याची व्हॅलिडिटी कशी देणार हे क्लिअर करा. आणि लगेच 6 ते तुम्हाला ही आहेत उदाहरण आहेत. 6 जणांनी दाखल केले आणि आत्ताच्या आता अर्ज केलाय का नाही, 4 महिने झाला अर्ज केला आणि दी त्या व्हॅलिडिटी. मग आपलं हे सुईला लागेल. इकडं कुणात राहिलं का कदम पाटील? हा, मला काय वाटतं आता आपण हे सगळे मुद्दे आलेले आहेत, काय करणार नाही. पण हा मराठवाड्यातला हैदराबाद गॅझेट जे काढलेला आहे. मराठवाड्यातला मराठा हा बहुसंख्य कुणबी आहे, तो गॅझेटवर तयार होते, सिद्ध होते, आपल्याला जातात गेलेले. मग मला असं त्याच्यात काय अमेंडमेंट करता येईल का, आपण सांगून समितीला की मराठवाड्यातला मराठा हा त्यावेळेसचा मराठा आहे, म्हणून आजचा हा मराठा सगळा कुणबी आहे. त्याच्यात काय करता येईल का? म्हणलो आपण ते बी म्हणलो नाही झाला बी म्हणलो बी त्यांना असं, पण त्यांचं म्हणणं काय गॅजेट मध्ये जेवढे तेवढे घेतो. माझं म्हणणं काय आहे की ते होय ना, त्यावेळेसचा कुणबी समाज
हा. सुरुवात होईल ना. आता एक बारीक कृती काय आहे, एकच संपवतो माझं एक झालंय. आणि दुसरी गोष्ट आपल्याला कोणी प्रमाणपत्र दिलं जातं त्याची शिंदे समितीने दिली आहे. त्या शिंदे समितीनं जर प्रमाणपत्र दिलं तर ते आपल्याला कोणाकडे घेऊन जायची व्हॅलिडेशन किंवा काय त्या शिंदे समितीनं ती व्हॅलिड करून आणावं. त्यांनी कोणती शोधून दिली आपल्याला नोंद. तर मग त्याच्यात कुठं तुम्हाला काय त्याच्यात तुम्हाला डाऊट वाटलेलाच नाही म्हणून आमच्या नोंदी सापडल्या तुम्ही शिक्का मारून दिलेला आहे. मग अजून आम्हाला व्हॅलिडिटीला त्रास काय. मग त्या शिंदे समितीनं जर त्या व्हॅलिडिटेशनचं जर काम हाती घेतलं तर बहुसंख्य हे दोन्ही यंत्रणा प्रमाणपत्र देशाचा रोल बदलिता येईल का? मला जे जे खरं आहे ते माझ्याकडून करून घ्या. मराठ्यांनी माझा पुरेपूर उपयोग करा. हा. हैदराबाद जे आहे मराठवाड्याच्या साठी आहे आता याला लय वाटचं बोलून दिलं नाही. हा ना. आणि मोळ हा हा आलं ध्यानात नाही. आपल्याला ती निघलेली आहे. तिकडली गावं आहेत. याला बिचारायला लय वाटचं ताणून धरील. हा नाही सर, तुम्ही जे मी तेच मुद्दा सांगितलाय की आपल्या 2 सप्टेंबरच्या ज्या नुसार प्रमाणपत्र भेटतात याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये भेटतात. आपण मराठा सेवकांची टीम घेऊन त्या ठिकाणी जर पद्धतशीरपणे विचारलं तर ते द्यावंच लागणार आहे. आणि आता तुम्ही सांगितलं 2002 चा जो कायदा आहे आणि 2012चा जो व्हॅलिडिटीशी संबंधित आहे त्याच्यामध्ये जर रूल बदलले आणि हैदराबाद गॅजेट किंवा 2 सप्टेंबर रोजीचा जी त्याच्यामध्ये समावेश केला तर व्हॅलिडिटी काय रूल बदलायचे त्याच्यात? ते रूल करायचं असं काय वर टाकले पाहिजे, रूल काय हा. काय मी कसं सांगतो होणार? मी सांगतो एक मिनिट. थांबा ना. ते लय वाटचं बोलत आहेत म्हणा. दादानी सांगितलं ते परत म्हणते मला रोखीत येत मध्ये. नंबरचा जो जी आर निघाला आहे 2 सप्टेंबरचा अतिशय उत्कृष्ट आहे. फुल जो आहे ना मुद्दा समावेश झाला कुळानुसार जर आलेला आहे तर तो तिथे 2002च्या कायद्यामध्ये ते घ्यायला पाहिजे. कुळामध्ये दोन कुळ शब्द आणि ते 2012च्या कायद्यात घ्यायला लावायचं. 2012च्या याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. ते झाला की आपोआप होऊन जातो व्हॅलिडिटीचा प्रश्न. आता हाच एका ओळीचा आपण याच्यामध्ये विषय संपला. मला असं वाटतं आता काय व्हायला माहितीये का प्रमाणपत्र एकाच ओळीमध्ये आपण याला सांगू असं करू शकतो. प्रमाणपत्र देते वेळेस काय करायला लागले ते द्यायला लागले आणि व्हॅलिडिटी म्हणून अडचण यायला लागले. आणि दुसरं अजून आहे की प्रत्येक एसडीएम असतील किंवा तहसीलदार असतील ते जे ऑनलाईन वाले आहेत ना त्यांच्यावर दबाव टाकतात की तुम्ही अशा प्रकारचे प्रमाणपत्र दाखलच करूनच घेऊ नका. हा एक महत्वाचा मुद्दा आहे दादा. त्याच्यामुळं प्रमाणपत्र दाखल न होण्याचं सगळ्यात मोठं कारण ते आहे. त्याची एक ओळ बघा एकच ओळ टाकायची. हो, मराठ सर. एक मिनिट बोलतो बघ. एकच ओळ टाकायच्या मध्ये की जो गृह समितीचा दिलेला प्रमाणपत्रासाठी घेतलेला अहवाल आहे तोच अंतिम पडताळणीपर्यंत अहवाल ग्राह्य धरावा. डबल सांगा. हा. जो गृह समितीचा हा. चौकशीचा जो अहवाल असेल तो प्रमाणपत्र काढण्यासाठी तोच अहवाल अंतिम जात पडताळणीसाठी ग्राह्य धरावा. विषय संपला. समितीचा अहवाल अहवाल हा व्हॅलिडिटीसाठी करायला. म्हणजे सर्टिफिकेट काढण्यापासून व्हॅलिडिटी पर्यंत अंतिम ऐका ना, याच्यामध्ये काय पाटील याच्यामध्ये काय तुटायला तुम्हाला ते सांगतो. अधिकारी सगळेच काही खराब नसतात, सगळेच काही चांगले नसतात. काही चांगल्या अधिकाऱ्यांचं हे सुद्धा म्हणणं आहे श्याम पाटील तुम्ही आमच्या बोकांडीवर बसता याचं सर्टिफिकेट का देत नाही. त्याचा अर्थ आम्हाला कुठेतरी बॅरिकेडिंग आहेत, आम्हाला कुठेतरी मर्यादा आहेत. जर एकदा कदाचित 2 सर्टिफिकेट मधला अंदाज लावायचा असेल तर वंशावर जुळते वेळेस आमच्याकडे कायदेशीर पुरावा असल्याशिवाय आम्ही सर्टिफिकेट देऊ शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, भराट सरांनी आता ज्या पद्धतीने सांगितलं ना गॅजेटेर मध्ये असणारी जातनिहाय आकडेवारी हे पकडून तुम्ही सरसगट कुणबी जात प्रमाणपत्र द्या. अधिकाऱ्यांची सगळ्यात जास्त गोष्टी त्या ठिकाणी होते. त्यांना असे आदेश आहेत किंवा त्यांचा कायदा असा सांगतो प्रत्येक नोंदीच्या पुढे हे नाव असलं पाहिजे. आकड्यावर आम्ही नोंद देऊ शकत नाही. तर बराट सरनं म्हणलेल्या ह्या गोष्टीला मग आपण संख्येला काय जोडू 67चा मग दुसरा कोण बी कोण दाखव. संख्येप्रमाणे चला आम्हाला देऊ गॅजेट मध्ये तुमचं म्हणणं आहे ना मराठा हे कोण बी नाही आणि मग इथले कोण बी कुठे गेले दाखव परदेशात जाऊन बघू तुम्ही. असायला पाहिजे ना. जाऊ द्या ना पण तुम्ही जास्त घोळ करण्यापेक्षा मी सरळ प्रश्न विचारला त्यांना. याच्या मागे बी तुम्ही जर मीडियात ऐकला असला ना आज बी विचारतोय आणि 29ला विचारतो. आम्हाला एकही हैदराबाद गॅजेट प्रमाणे देऊ नको संख्येप्रमाणे. पण ही संख्या होती हे कुणबी कुठे हे परदेशात गेलेत का. आम्ही इमान घेऊन जातो परदेशात बघून येतो मराठा तिथं हाय का ह्यो नसल तर मग दी हाय हेच एक. आणि त्याच्यासाठी पुरावा फक्त एक हा हेच करू ग्रह नाही. त्यांचं म्हणणं आहे ना बाबा गॅजेट प्रमाणे याच्यात नाव नाही तर मग हे कुणबी कोण. आता 2,53,000 छत्रपती संभाजीनगर आणि जालन्यात येत. उदाहरण आकडा कमी जास्त होईल. हे 2 लाख गेले कुठे तवाचे
आता वाढली असते का कमी झाली असते काही पण ते कुठे तेवढे तर दिना त्याचा तर मग वंश वाढ असेल ना आम्हाला बाकीचे संख्या जेवढी दिली तेवढी ते जर लावून धरलंय बी आणि मागच्या बैठकीत बी म्हणून 1891 आणि ते नातेसंबंध आणि हे जे तुम्ही बोलले ना संख्येचं स्पष्टीकरण त्या दोन गोष्टी झाल्या सरसकट येतातच त्याच्यामध्ये. मी त्यांना त्याविषयी प्रश्न विचारला होता. आजपासून येतच म्हणजे मी भाषा वापरलेली आहे. आम्ही पहिल्यांदा असं म्हणलो त्यांना की बाबा हे संख्येप्रमाणे द्यायला तयार आहेत का मग तुम्ही म्हणे हो. मग म्हणे आता हे कसं शोधायचं का करायचं म्हणलं 1967 खासरा लावा सगळ्याला. असल तर तोच होता नसल तर नाही आणि नसतं मग मला हे मराठी दाखवा हे कोण बी कुठे गेले. दोनच प्रश्नाची उत्तर द्या. मग त्यांनी ते कुठं काय नंतर गोळ घालायला सुरू केलं. हे काय म्हणते त्याला ती एसओपीचा आनंद आमकच आनंद तमकच आनंद हिशोबीने वाटोळ झालं हा म्हणजे हे गोळ सुरू केले मग त्यांनी. गॅजेटियर मध्ये सुद्धा वेगवेगळ्या म्हणजे 10 वर्षात 1891 18 पुन्हा तुम्ही 1900 1884 1901 1909 हा पुढे सांगा. या प्रत्येक गॅजेटियर मध्ये संख्या व्हेरी झाल्या म्हणजे वेगवेगळ्या संख्या त्यांनी सुद्धा पडत. बरोबर त्याच्यामुळे आपल्याला तोही संदर्भ देता येणार नाही. अधिकाऱ्यांचंही असं म्हणणं आहे की आपल्या देशातला उपलब्ध कायदा काय आहे मी ह्या आमच्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची आहे. आपल्याला मनोदादांच्या आंदोलनात एक चांगली गोष्ट काय झाली शिंदे समितीची स्थापना झाली. हा कोणती नोंदी शोधायला मी एक प्रॅक्टिकल अडचण सांगतो मनोदादा. तुळजापूरमध्ये आम्ही एका शाळेत रेकॉर्ड रूम मध्ये गेलो होतो. त्यात रेकॉर्ड इतका जुना आहे तिथं तपासायला गेल्यावर 2 कुणबी नोंदी सापडल्या जे मराठा नव्हते दुसरे होत्या. पण मी म्हटलं आधी तुम्ही इथं नील कसं दिलेला आहे म्हणजे शिंदे समिती ज्यावेळेस झाली त्यांचे उपोषण चालू होतं मनोदादा त्यावेळेस त्यांनी नील रिपोर्ट लिहून दिला. आले 5 दिवसात मला नोंदी शोधायच्या 5 दिवसात किती शोधणार आहेत कोण किती जण वाचणार आहेत नील दिलेला आहे. माझं असं म्हणणं आहे हैदराबाद गॅजेटियरच्या बाबतीतला आपलं वेगळं मत असू शकते पण शिंदे समिती जी तुम्ही हक्कानं आपण मराठ्यांनी मिळवलेली आहे त्या शिंदे समितीच्या लोकांना परत एकदा आपण टाइम बाउंड मध्ये ठीक आहे ते कामाला लावतो शोधायला दिलं पाहिजे सापडते ते लावतं कामाला. आता दुसरा प्रश्न घ्या ते लावतं कामाला मी झालं ते फायनल ते लावतं कामाला शिंदे समिती तुम्हाला उद्यापासून ते कामाला लागलेली दिसत. आता हैदराबाद सातारा संस्थान कोल्हापूर संस्थान पुणे औंध आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेटियरचे JR कसे काढायचे कसा काढायला लावू. तुम्ही नाही अभ्यास घेत का आणि मग ते मिळणार आहे का कशाला उघड डोका लावायचं काही बोलू नका उगच उग काहीतरी. मला फक्त एवढं सांगा आता हे 3 JR कसे काढायचे 4 तुम्ही अभ्यास घेत मला तुम्हाला विचारणं का मी तर घेणारच. याच्यामध्ये एक शॉर्ट विषय आहे. आपला जर हैदराबादचा जो गॅजेटियर आपला त्याचे निघालेले JR निघालेले हा JR जर व्यवस्थित दुरुस्त झाला आणि तो जर व्यवस्थित लागू झाला ना तर त्याच पद्धतीने तेच लागू होईल. बरं ते व्यवस्थित होईल तर त्याचं याला लागू करू काय तुम्हाला अडचण आहे कोणतं सांगा ना त्याच भितडावर कोण भरायचंय तुम्हाला. मुंबईला त्यांनी हेच म्हणलं होतं आपल्याला अरे बाबा त्याच भितडावर कोण भरायचं त्यांचा बरा निघाला तर त्याला जोडायला लो. बरं मला असं वाटतंय मला सांगतो तुम्हाला मला काय वाटतं मला वाटतंय की जे 1954 JR काढला त्या धर्तीवर ते JR काढावेत आणि ह्यो त्याच्यात जॉईन करावं हैदराबाद. 1954चा जे JR काढला ओबीसींना काही ताण झाला का नाही झाला. त्या धर्तीवर हे JR काढावेत पश्चिम महाराष्ट्रातले आणि हैदराबादचा त्याच्यातच जॉईन करून घ्यावा असं मला वाटतं. या 94 JR एक संदर्भ थोडस मी सांगतो काय झालं दादा आपल्याला असं वाटतं की त्या JR मध्ये यांना कसं मिळालं तो JR लागू झाल्यानंतर त्यात जाती ऍड केलेल्या आहेत. समजा आता माळी आहे माळीच्या जागी पुढे काय केलंय जात नाही केलेलं आहे म्हणून त्यांना सोपं आहे. नाही कोटजात उपजात केलं त्यांनी त्यांना. आपलं बघा मराठ्यांचं सुद्धा सांगतो मराठा म्हणजे कुणब्यात सुद्धा आधी फक्त कुणबी शब्द होता राखण्यात 83 मध्ये पुन्हा काय झालं 2004 ला मागणी लोकांनी तिथल्या पश्चिम महाराष्ट्रात केली त्यांनी कॉमा टाकायला लावला मराठा कुणबीत टाकला कुणबी मराठा टाकला त्यामुळे त्यांच्याकडे जसे दाखले तसं सोपं आहे त्यांना आधीपासून मिळते. 2004 आणि 12च्या JR मध्ये करेक्शन आला असतं ते घेतलं ना पण त्यांनी 2004च्या JRचं करेक्शन 2012 मध्ये घेतलेलं नाही. कारण आपण काय समजा कुणबी आणि मराठा आणि कुणबी बरं 94चा तर चांगला आहे ना 94चं JR एकदम चांगलं आहे पण 94 त्याप्रमाणे ते काढा आणि ही त्याच्यात जॉईन करा. 94चं JR याची संख्या वाढवणार आहे तो टक्केवारी वाढवणार नाही मला हे JR कसा काढायचं ते सांगा. हे 4-5 गॅजेट आहेत याचं सुद्धा संख्येवर येतच काढावं तुलाच बोलायचं असेल बोल कानात कुरकुर करू नको तूच बोल ना कशाला गांडीत काड्या घालायच्या ज्याला बोलायचं त्याने स्पष्ट बोलायचं. हा
पण ते मला कुरकुर ऐकायला यायला लागली इकडं. तुम्ही अभ्यासक म्हणल्यावर स्वतंत्र मत असलं पाहिजे. 100% मानलं मी माझं मत तिथं. हे बघा नाही मला आता जी आरचं सांगा बरं, एक एक जण कसे काढायचे कोल्हापूरचे. मी मराठा जाती आपलं मराठा शब्द आहे, ओबीसीच्या यादीत सुटसुटीत कसं घालता येते हे सांगू शकतोय. ज्या आता एवढे आपण उपटमार करवले, तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाजी चाळणी करून घेतली. अहो सारखं आपण सुधारणा सांगून मिळत अडचणी आल्या, त्यापेक्षा काय करावं, जे सोपं आहे सरकारच्या हातात आणि आता कायदा चलो ठीक आहे. सगळ्याचं हेच म्हणणं आहे का मग? त्याच्यावर चर्चा करू आपण. मग मी माझ्या पद्धतीने घेतो. हेच म्हणणं आहे सगळ्याचं. ओके चला पुढचा काय राहिलाय? नाही एसओपी ते तर त्यांना जे आर काढला द्यावाच लागणार आहे. तो बी सोलट होत नाही. मी आता पैसे सुद्धा माघारी घ्यायचे सांगितले त्यांना. ज्यांनी 100% फीस बरे पैसे माघारी द्या. ते लोकांकडून पैसे वर्ग करून घेता आणि मग लागू करता. बापाची पेंडे होय. त्या टायमाला सांगितलं होतं मी, तुम्ही आता पैसे मे मधलं आंदोलन आहे, तुम्ही जे आर काढलाय पोराकडून पैसे घेणार बरे शाळावाले. नाही म्हणले माघारी देतो. ते पुरे माघारी घेणार आहे, सोडणार नाही मी कोणाला. आणि कायमस्वरूपी लागू करून घेणार आहे. आता त्या एसओपी मध्ये काय बदल करायचा का? एसओपी सटकले का मुताल म्हणून? 100% काय एसओपी मुताल म्हणून सटकले काय? काम तर मला आलं. मी तर डायरेक्ट दवाखान्यातून ये. बरं बसा गोंधळू. एसओपीत काय बदल आहे का? 100% बदलत आता. काय एसओपी लावत असताना आपल्याला अग्नी परीक्षा आपल्या अग्नि आंदोलनामध्ये सरकारने असं सांगितलं होतं की ग्रह चौकशी नेमल्याच्या नंतर किशोरदादाचं एक म्हणणं होतं, एक 1884 आणि 1909 त्या दोन्ही जनगणनेचा अंदाजा घ्या आणि 1931 जनगणना अंदाजा घेऊन तुम्ही त्या ग्रह चौकशीच्या माध्यमातून सांगितलेलं खरं पकडा. परंतु सरकारने जी ग्रह चौकशी समिती स्थापन केली त्या ग्रह चौकशी समितीवर कुठलाही निर्णय या ठिकाणी होत नाही. समिती स्थापन नाही जे नाही केली. बघा 3 लोकांची एसओपीत काय काय घ्यायचं? काय काय एसओपी मध्ये घ्यायचं? हे घ्यायचं काय कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक या 3 लोकांची जी चौकशी समिती स्थापन केली त्या समितीनं माझ्या गावात आल्यानंतर माझी ग्रह चौकशी करावी की श्याम वडजे कुणबी आहे का. जर त्या समितीनं अहवाल दिला कुणबी आहे म्हणून, तर प्रमाणपत्र द्यायला कुठलीही अडचण येऊ नये. दिला त्यांनी, पण ते प्रमाणपत्र देणार ना. पण होत नाही. हेच मग पण मी पण काय म्हणतोय मग, आमचं म्हणणं मी काय म्हणतो तुम्हाला, मी पण तेच म्हणतोय. ते म्हणतोय ह्यो कुणबी आहे, त्याने दाखवून दिले, पण समोरचा अधिकारी देत नाहीये. तो का देत नाही? आता मग हे का देत नाही, त्यात काय बदल करायचा आहे? म्हणून तर मी अभ्यासाला घेऊन बसलोय ना. अधिकाऱ्यावर कायदेशीर कार्यवाहीची त्यामध्ये त्यांनी आपलं सुटसुटीत होणार आहे का? मग 2 घालू, 4 घालू, 8 अधिकारी घालू, त्यांनी न्याय प्रक्रिया बदलणार आहे का? मला प्रक्रिया बदलायची. मूळ कारण हे आहे दादा, जेव्हा ती फाईल त्यांनी चौकशी दिल्यानंतर एसडीएम कडे जाईल ना, एसडीएम म्हणते की या सर्टिफिकेट मध्ये खापर पंजोबापासून आतापर्यंत सगळे पुरावे दे, म्हणजे वंशावळ जुळल्या जाईल. वंशावळीचे पुरावे जुळले जात नाही. मग आमचं म्हणणं ही समिती काय करेल? जर एखादा पुरावा नाही आमच्याकडे, मग त्या समितीने अहवाल देवा त्याने ते वंशावळ गृहीत धरावं. आणि अजूनही सांगतो, व्हॅलिडिटीसाठी आणि प्रमाणपत्रासाठी वेगळे डॉक्युमेंट लागत नाहीत. एकच डॉक्युमेंट जे आपण प्रमाणपत्रासाठी काढतो ते व्हॅलिडिटी लागतं. तुम्ही जर दिला बी तर नाही बळानं घेतला ते नाही बळाना कोणी देत नाही. मोगम शब्द घालू नका. चॅलेंज केलं जाईल, तुम्हाला ते वंशावळ कोर्टात सिद्धच करावं लागते. कायदा तसा असा बळ कुठलाही अधिकारी देत नाही. बळ देत नाही. आमचं म्हणणं आहे कायद्यातच ते टाका. आमचं म्हणणं आहे कायद्यातच ते टाका. कायद्यातच ते टाका ना. स्थानिक चौकशी समितीनं दिलेला अहवाल हा व्हॅलिडिटीसाठी. बरं याच्यात हे घालायचं आता फायनल की स्थानिक चौकशी अहवाल ग्रामस्तरीय सदस्य समिती जी देईल तोच प्रमाणपत्रासाठी व्हॅलिडिटीसाठी ग्राह्य करा. गावस्तरीय एसओपी मध्येच एसओपी मध्ये दिलेली आहे. अहो तुम्हाला एक आणि दुसऱ्याला एक असं होणार नाही. समितीचा कसं माझ्यासाठी एक वेगळा नियम आणि माझ्या शेजारच्यासाठी दुसरा नियम असं होत नाही. काय 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 नियम काय जर वेगळा काय बी झालं तर सगळ्यासाठी समान होणार आहे. तुम्ही आता नाही. म्हणजे आपण काय सगळ्या ओबीसीच होणार आहे. वेगळा नियम काय? या ग्रह समितीच्या व्यतिरिक्त कुठला नियम लावला आपण? त्यांच्याकडे वंशावळ आहे, त्याला तर सोपीच पद्धत होती ना. शिंदे समितीच्या ह्याच्यापासून शोधलं ह्या मी तो प्रश्न नाही. वंशवळीचं तिकडे जाऊ नका. आपला प्रश्न चालू आहे ग्रह समितीच्या चौकशीने दिलेला अहवाल हा अंतिम ग्राह्य धरा. याच्यात काय प्रॉब्लेम आहे?
ग्रह समितीनं दिलेला हा. ह्याच्यात तुम्हाला कागदपत्र द्यावेच लागणार आहेत ना. पण कागदासहित- अरे बाबा थांबा थांबा, मी क्लिअर करतो तुम्हाला. समजा आता ग्राम सदस्य समितीने जर अहवाल दिला हा कुणबी, मी नात्याची चौकशी केली, याच्या बाबतीत आहे का, त्याच्या बाबतीत उदाहरणार्थ या सोळंकेचं निघालं सोळंके राहिला, ह्या पात्रिकेचं निघालं ही पात्रिका राहिला. ग्राम सदस्य समिती ही खाजगी नाहीये, सरकारनं नियुक्ती केली. हा, मग ती काय करणार, खरंच ही सोळंके ती सोळंके भाऊ किंवा भावके आहेत का. जर सरकारनं नियुक्त केलेली गावस्तरीय पातळी जर हो म्हणली तर व्हॅलिटीला हरकत काय. तुमचे लोक आहेत का आमचे ते, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर कसं ग्राह्य होईल, तर आम्ही नाही दिला अहवाल, तुम्ही नेमलेल्या शिंदे समितीने अधिकार दिलेला. शिंदे समिती ही कॅबिनेटने नेमली आणि त्या समितीला पूर्ण अधिकार दिलेत की तुम्ही हे आहेत का बघा. समजा आता मी मला म्हणले जरागे पाटील अंतरावलेत आहेत, जाऊन बघा. मग पोलिसांनी सांगितलं त्यांचं इथं पोलीस आहेत ग्राह्य तर धरावं लागेल, आहेत म्हणलं. म्हणून त्यांची समिती तुम्हीच व्हॅलिटीला द्या. कसं का देत नाही, वेगळा रूल नाही म्हणता येणार. वेगळा रूल कशाला म्हणायचं, हा माणूस नात्याचा सिद्धच झालाच नाही. ग्राम सदस्य समिती जी आहे याच्यात ह्यो त्यांच्या रक्ताचा आहे सिद्धच झाला नाही, प्रमाणपत्रच मिळणार तर व्हॅलिटीचा विषयच नाही. नोंद आहे त्याच्यासाठीच आहे. हो ना, अरे नोंद पण नात्यातला शोधा म्हणलेत ना, नातं कुळ आणि रक्ताचा म्हणलेत ना ते. नातं कुळ आणि रक्त, थांब रे, माझ्या गावात नातं कुळ आणि रक्त हे शोधायचं कोणी सांगितलं, सरकारनं. कुणाला, समितीला. ती जर हाय म्हणती हे कुळातली रक्तात, तर व्हॅलिटीला प्रमाणपत्र द्यायला अडचण का. आम्ही म्हणून काही उपयोग नाही. आता मी बळच म्हणत ते मोहिते आणि हे मोहिते एकच आहेत, मी म्हणून उपयोग नाही ना, समिती म्हणते तुमची. आपण काही एकमेकाला क्रॉस नाही करायलो, कारण ते आपण नाही म्हणायलो. आपण ही सगळा दोष कुठे ठेवू. मग या समित्या काय झक मारायला नेमल्या तुम्ही आम्हाला फसवायला मराठ्याला. हे बघा असं होत नाही दादा, तुम्ही समजा दिला आपण ग्रह चौकशी समिती देणार आहे. 3 ऑफिशियल ह्याच्या लेवल गाव पातळीचे आणि एक थोडस एसडीओच्या लेवलचा खालचा अधिकारी. अहो राज्यामध्ये आपल्या तहसीलदारनं दिलेला जे प्रमाणपत्र आहे त्याला सुद्धा चॅलेंज केलं जाते. कशात केलं जाते, व्हॅलिडेशन ह्याच्यामध्ये. ते दादागिरी येणारच नाही. नाही माझं म्हणणं काय आहे, ती दादागिरी माझं म्हणणं काय आहे, ती सरळ दादागिरी. उदाहरणार्थ बोडखेचं प्रमाणपत्र निघाल, त्याच्या भावानं ऍडमिशन घेतलंय JFCM कॉलेजला इंजिनिअरिंगला, बहिणीचं रद्द कसं होतं. ही सरकारची मराठ्यांवरची दादागिरी आहे. तुम्ही कुठे चालला स्थानिक पातळीवर, यांच्यामुळे होणार नाही त्यांच्यामुळे होणार नाही, ही दादागिरी आहे. त्या दहीहंडीचं निघाल प्रमाणपत्र. जात पडताळणी समितीनं सांगितलंय प्रमाणपत्र द्या, वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचं देऊन टाका. हे सगळ्या महाराष्ट्राने वाचलं ना. दुसऱ्या दिवशी दादागिरीवर रद्द केलंय ते गैरवापर करून. काय करणार तुम्ही, आम्ही मराठी खरं असून जर बंद करायला लागले तर ते कोर्टात कशी जातात. काय करणार आहे. आता यांच्या एका बाबतीत निघालं पातळी सक्का दुसऱ्याला द्यायचं नाही. मी कसं काय सोडी, मला राजकारणाशी कुठं देणं घेणं नाही, मी नाही सोडणार. मग शिंदे आडवा येऊ नाही तर फडणवीस येऊ नाही तर कुणी बी येऊ, मी सोडणार नाही. कारण हे चूक आहे. एका मोहितीचं निघून दुसऱ्या चव्हाणाला देत नाहीत, चव्हाणाचं निघून सोळंक्याला देत नाहीत, म्हणजे काय सिस्टम आहे. मग तुम्ही आमच्यावर नाही भरोसा ठेवला. आम्ही काय म्हणलो, ही सोळंके ती कदम आणि घेऊ कदम बरोबर आहे. आमच्यावर कुठं भरोसा ठेवला. आम्ही म्हणलो ना हाई रक्तातला कुळातला त्याच्या नात्यातला, आम्ही म्हणलो ना. ते म्हणतात नाही आमचे लोक शोधीना. आता तुमच्या लोकांनी शोधलं ना, आता कोणाच्या. आपण म्हणा हे रस्ता करायचा, द्या लिहून तुम्ही रस्ता करायचा, नाही घेणार ते म्हणते ना आमचं इंजिनियरला बघू ते हाय का. ही सत्य परिस्थिती. ते त्यांच्याच लोकांवर भरोसा ठेवतात, आपल्यावर ठेवत नाही. मग आता हे लोक तुमचे आहेत ना, कसं का देत नाहीत. मला एक म्हणायचं, आपण आडमुठे नाही. आपल्याला खरं असून रद्द केल्यापासून आपलं डोकं कामाच्या बाहेर गेले. उदाहरणार्थ त्या पुरण्याचं गौरचं रद्द केलं, खाली काय लिहिलंय वर काय लिहिलंय, त्याच्या चुलत्याच्या याच्यावर कोणी चुलत्याच्या खाली चुलत्याच्या खाली काय लिहिलं, कू 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 कू
कु. वर काय लिहिलंय कुणबी, त्याच्या खाली काय लिहिलंय कु कु डॅश कु कु असं लिहिलंय. वर काय लिहिलंय पुन्हा बार विचारतोय मी कुणबी. कुणबीच्या वर काय आहे गु 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 वर. ते आम्हाला नाही. कुणबी लिहिलंय, कुणबीच्या खाली कु कु लिहिलंय. अधिकाऱ्याचं म्हणणं काय कुच कुत्र होतं, कुच कुलकर्णी होतं, मग वरच्याच गु नाही का होत? पूर्ण त्यासाठी लिहिला नाही शब्द, कुणबी शब्द पूर्ण लिहिला त्यासाठी. पण त्याच्या खालचं जर कुत्र होतंय कुलकर्णी होतंय तर वरचं गु नाही का होत? मग काय चुकीचं म्हणणं आहे माझं? रद्द का केलं ते प्रमाणपत्र त्या गौरचं पुण्याचं? तर म्हणले कुणबी आहे का एवढं देतो, खाली कु कु कुत्र होतं, कुलकर्णी होतं, आमक होतं, तमक होतं. मग मी ते सरकारला विचारलं, नको देऊ, काढून टाक, काय हरकत नाही. पण वरचं गु गु होतं हे काय? म्हणजे आमच्या जर कुचा अर्थ कुत्र आणि कुलकर्णी होतंय, तुमच्या गुचा काय अर्थ होतोय? मग शेण वाळ्या लेंड्या, वरचं काय होतंय? काय चूक आहे माझी चिड? आमच्या याला जर कुत्र होतंय कुलकर्णी होतंय, वर काय? त्या लेकरांबद्दल कधी बोललो आम्ही? वर काय लिहिलंय खाली काय लिहिलंय? आमच्याच्यात दोष काढायचे, हे सरकारला पटतं का? तसं हे मुद्दाम करायला तरी आपल्यात. यांना पोरं नोकऱ्यात चालले, पोरी नोकऱ्यात चालले, शिक्षणात चालले, नाही सहनवर. सगळ्यात मोठा ह्यो पॉइंट पकडा सगळेजण, आपलं खरं असून सुद्धा वावर द्यायचं नाही, त्यांना दादागिरीनं खायचं. मग आता दादागिरी करून द्यायची का बाप बनून जाती कोण राहायचं आपण ठरायचं. जे व्हायचं ते होईल, त्याला काय पर्याय आहे? त्यांना जर बदलच करायचे नाही तर आपण खेटायचं ठरवलं. आणि मी 29 ऑगस्टला तुम्हाला सांगतो, हे काही मागणी ठेवणार नाही. काय व्हायचं ना तर होऊ दे, काय व्हायचं. मारले रे लोक यांनी शेतकरी मारले, यांनी धनगरपुरे मारले, यांनी मायक्रो ओबीसीचा वाटोळ करून टाकलं. पहिले ते आपल्याकडं लहान असताना आपण राठोड नावाचे PSI यायचे, फौजदार यायचे, चव्हाण नावाचे यायचे, जाधव यायचे, एक नाही राहिले, एक मायक्रो ओबीसीतलं एक. तिसरे चालेल संपून टाकले, पुरे धनगर संपेले यांनी. मायक्रो ओबीसी खलास करून टाकला, काय ठेवला नाही. मुसलमान दलित काय ठेवला नाही यांनी. आता मराठ्याचा नंबर लावता का? AWच्या पोरं कम नाही घेतले? निवडी झाले, शिकले असते ना? नाही शिकले आमचे पोरं. ACBCची पोरं निवड झाले, शिकले नाही का? काय ठेवायचं नाही. बरं मराठी मोठं कोण करायचं म्हणलं? हे सरकार म्हणले आता उद्योगाला लावायचं, छान पैकी मस्त मस्त भात वरण खाल्लं पाहिजे म्हणजे मराठ्यांच्या पोरांनी, वरून तुंपाचे दात. कर्ज बाजार झाले, मारायची बरायची पोरायची, व्याज परतावे द्यायला ते यांच्या का बापाची पेंड आहे का? कशाला व्यावसायिक करायचं म्हणणार पोरं? ते व्याज परतावे कोण द्यायचे? त्या दिवशी बोललं की 300 कोटी दिली, उली दिली, भिकायला लागले त्यांना. वावरही काय गिरायक लागा नाही वावराला, सुट्टी नाही यांना, एक काय मागणी सुट्टी देत नाही मी आता. फक्त तुम्ही जबाबदारी घ्या. हे झालं क्लिअर सगळं आपलं आता? याच्यात काही राहिलं नाही ना? हा, माझं पुन्हा एकदा तुम्हाला विनंती आहे, आपण आणलोय आता शेवटचा अटीतटीचा लढाच लढायचा आहे. एवढं केस पाडत बसण्यापेक्षा माळ्याला एकदा आरक्षण मिळालं त्यानं वारंवार करायला का आंदोलन नाही? आपल्याला सारखं करायची वेळ काय आली तर येऊ नये. म्हणून आमची विनंती अशी आहे की जे कायद्यात आहे तेच आपण स्वीकारलं पाहिजे, कायद्याच्याच अनुषंगाने जाऊ. ऐका माझी विनंती. आणि मग मी तेच म्हणतो ना, आम्ही काय बाहेर गेलो काय? मराठा शब्द शासनाला ओबीसीच्या यादीत. मला तुम्हाला एक प्रश्न होता पहिला, सगळ्या मराठ्याला आरक्षण मिळणार. JR मध्ये काय बदल करायचा आहे? सरसकट होत नाही, डोकं फालतू लावू नका. तुम्ही सरसकट ते होऊ शकत नाही. मराठा हा विषय आपण हळूहळू सरसकट कडत जात आहे. थांबा रे सर, हळूहळू जात आहे सरसकट कडच, फक्त हळूहळू जायला लागतंय. ही भाषा जर मराठ्याला समजली तर मराठा मोठा होतोय. सरसकटला काहीच होत नाही. अख्खं 42 वर्षापासून दमले सगळ्या अभ्यासक संघटनांना, पुरे समन्वयक अख्खे दमले. टप्प्याटप्प्यात मी 58 लाखाची केले, 58 लाखाचे प्रमाणपत्र घ्यायचे एकदा ह्या आंदोलनात, गॅजेट घ्यायचे, हळूहळू तिथं जात आहे, झालं सरसकट. असं सरसकट होत नसतं, याला म्हणतात राजकीय डाव.
सरसकट करायचं असेल तर याला राजकीय डाव म्हणते. माझं सरळ सरळ म्हणणं आहे, हळूहळू जो हैदराबाद गॅजेट मध्ये जे जी आर काढला त्याच्यात काय दुरुस्ती करायची एवढाच प्रश्न आहे. आपण शिंदे समिती नेमल्यापासून हैदराबाद गॅजेट झाल्यापासून आतापर्यंत जरी मराठवाड्याचा नोंदींचा विचार केला आणि प्रमाणपत्राचा विचार केला आणि इथल्या संख्येचं जर आपण गणित घातलं तर ते आपल्याला आज बी दादा न्याय होण्याच्या परिस्थिती दिसणार नाही का. आपलं यश आहे मोठं, पण माझी एक भूमिका ऐका तर अरे आपल्या हातात 105व्या घटना दुरुस्ती आता झाल्या आहे, ती काय आधी झालेली नाहीये. आत्ता झाल्या ह्या 3 वर्षापूर्वी. याच्यानंतर आता सध्याच्या घडीला जर महाराष्ट्राचं बघितलं तर केवळ मराठा जातच ओबीसी आरक्षणास पात्र आहे. हो, माझी विनंती ते सांगा. अरे बाबा, मराठा जात नाही सरसकट झालं ना, तुमच्याकडे माईक वळाले ना, तुम्ही असं करत असतात मग हा ऐका आणि बाहेर जाऊन म्हणत असतात मग ऐकलं नाही. ऐका ते नाही, हा तेच सांगतोय मी तुम्हाला. साधा प्रश्न विचारतोय, हैदराबाद गॅजेट मध्ये काय दुरुस्ती करायची तुम्हाला मोगा धरून त्याचं उत्तर देता आलेलं नाही. आणि मग कसं काय म्हणले तुम्ही ऐकलं नाही म्हणजे अर्थ चुकीचा आहे. हैदराबाद गॅजेटनुसार कसं काय म्हणले मग ते रे तुम्हाला काय सवय लागली बरं का. तुम्हाला प्रत्येक बैठकात येऊन आरडा करायची सवय लागून तुम्ही दुसऱ्या दिवशी ठरवलंय. तुम्हाला प्रश्न विचारला तर म्हणले मग ऐकलं नाही. एक तर मी तुम्हाला कोणी ओळखीत बी नव्हतो तरी तुम्ही म्हणले की मी हैदराबाद गॅजेटनुसार माझं ऐकलं मग चुकलं. मी आता विचारलं काय दुरुस्त करायचं नाही केलं ना, चायला काय राहिलं दुरुस्त करू आपण, समाजाला पुढे नेऊ. सर सकट मुद्दा होत नाही. आंदोलन ज्याच्यावर चालू त्यामुळे त्या प्रश्नाला डबल हात घालायची काय गरज आहे. हा काय गरज आहे म्हणजे त्याला म्हणायचं सरकारकडून बोलले आणि मराठ्याला जीत कुठून लावले. माझं सरळ म्हणणं आहे आज बी सन्मानजनक, हैदराबाद गॅजेट मध्ये काय दुरुस्ती करायची तुमचं म्हणणं आहे. जे हा चुकला दुरुस्ती करून घेतो ना, ते जाहीर नाही केलं ना काय राहिलं त्यांचं बी. मी तेवढंच विचारतोय, सर सकट मुद्दा होता ते येऊन देत नाही, अंगावर येतं. खरं आहे ते मिळायला हरकत नाही. गरीब ओबीसींना पण वाटतं मराठ्यांचं खरं दिलं पाहिजे. सर सकटला ओबीसीचा विरोध आहे आणि त्यांचा विरोध असला तरी मी मुळीत नाही का बसत असलं तर. पण सरसकट होत नाही, गॅजेटने तेच होतंय, नोंदीना तेच होतंय. आता मराठ्यांनी डोक्यात एक गोष्ट घ्यावा, 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्रच पाहिजे. पाचरीच मोजा, 5.3 कोटी मराठी आरक्षणात झाले. पाचरीच मोजा किती सोपं आहे. माझं एक विनंती आहे तुम्हाला, कॅमेरा आहे कोणी पदरात काढून घ्या. काही गोष्टी बोलता येणार नाही. आपण एकदा दोघं जण 5 मिनिटासाठी बसू. तुम्हाला मला नाही वाटायचं एकट्यात बसत नसतो मी तुमच्यासारखं समजा, अजिबात बसत नसतो, अजिबात बसतो. काय असेल ते ओपन, हा काय असेल ते ओपन, अंधारा बंधारात नाही. तुमचं ना खाली बसार तुम्ही, ती आलं ना प्रत्येकाचं तेच होतं. त्याच्यामुळे मी त्याला येऊन बी देत नाही, कारण ते कधीही समजून व्यवस्थित समाजाला सांगत नाही. बाकीच्याने कुणीही बोलायचं नाही, मी बोलवलेलं आहे. मला तसल्या गोष्टी आवडत नाही. आपण ओरिजिनल खानदानी सन्मानानं आलेलं सरकार सुद्धा आपण वापस पाडू, ते कशात होईल का. मग मला जे आवडत नाही ते मी तोंडावर बोलून दाखवतो. शत्रुत्व नाही, चुकीचा पायंडा आहे त्यांचा, मला चुकीचाच वाटणार. त्याचं ते काय ते त्यांना डिबेट करायची सवय लागली आहे. ते मुद्दाम केलं की दिसतंय. फक्त बैठकावर बी गेलं, टेबलवर रोड्या हाणायच्या, कुठं हुसकटून लावायचं, सगळं झालं. समन्वयाने पचपच केलेली गेली, मरमरी केलेली गेली. मी सन्मानानं बोलवतो, मला त्याच्यावरती चर्चा करायचं नाही, मला ही करायचं नाही, कारण ते मीडियावाले बांधव तेवढंच ही करतात लगेच सुरू. आणि मग माझ्यावरच झपका होता, असंच होतं आणि ते तसंच होतं. ते काय होतं त्यांनी इथं आल्यावर माणसानं उत्तर मिळालं पाहिजे. हैदराबाद गॅजेट मध्ये काय जी आर निघाला, उत्तर काय नाहीये ते विषय सोडून देऊ. आता आम्हाला मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा लागू द्या. परत म्हणायचं आम्हाला बोलून दिलं नाही, आता बोलणंच होत. चला 70 वर्षामध्ये आम्हाला मराठवाड्याला कधीच वाटलं नव्हतं आम्ही किती होती. आज बऱ्या प्रमाणात आपण भैया जर टप्प्याने गेलोत ना, टप्प्याने नव्हतं एकाही अभ्यासकाचा अवमान. थांबा रे दोघं तुम्ही, एकही अभ्यासकाचा अवमान आपल्याला करायचा नाही, पण महाराष्ट्राला हे पण गरजेचं होतं. अभ्यासकाला बोललो काय येत नाही आणि मागं का बोलतो, हा ना. मग माझं कर्तव्य माझ्या समाजासाठी मला प्रामाणिक करणं गरजेचं होतं. मी अभ्यासकांना बोलवलेलं सन्मानात, जे आले नाही ते त्यांचा लकला. आमचं त्यांच्यावर रुसणं अजिबात नाही. जाहीर मीडिया समोर सांगतो, आपलं त्यांच्यावर रुसणं नाही, अजिबात नाही. त्यांनी त्यांचं काम करावं, मी माझं करतोय, ह्या भूमिकेत चालावं. इथं यायचं नाही, तिकडं पचपच करत राहायची.
हा, आणि संभ्रम निर्माण करायचा, हे काम करायचं नाही. पण ते 16ला बोलवलं होतं, 15 दिवस वेळ दिलेला होता. 16 थिरका नाही, ज्याला यायचं ते येतं, ज्याला नाही यायचं ते नाही येत. आणि ते काय काय असतं, ते स्टंट करायची स्टाईल असते. कसं आकर्षणेनं मग कसं ऐकलं नाही, मग कसं सोडून नाही घेतलं, मग म्हटलं कसं, मग मला लय माहित होतं. मग मीडियावाल्याला बी वाटतं हा हे लय जाणता दिसतोय, मोठा अभ्यासक कोणीतरी, असं ते होतं. मग ते उगाच मेसेज जातो घेण्यात देण्याचा. आणि मग त्याच्यातून मग ती वेगळीच प्रसिद्धी आणि ते वेगळंच कांड, जे पाहिजे ते नाही. त्याच्यामुळे सगळ्याच्या समक्ष हैदराबाद गॅजेटची काय दुरुस्ती करायची एकाकडूनही उत्तर आलेलं नाही. विषय घेऊ संपला. हा, चला, मला आता दौऱ्यावाले तुम्ही एक काम करता का, दादा संघ बसता का, मी दवाखान्यात ऍडमिट होतो. नाही, अरे ऐकणार कवर दादा, तुमचा कवर चालून देणार लागणार. तसं नाही म्हणत मी ऍडमिट होईल. हे बघा आलाय का घाम, बघा सगळेजण बघा घाम आलाय का. तुम्ही खाली बसणार आहे, तुमच्या संगत चर्चा ना, आता तुम्ही कुठे उठले. तुम्ही काय करा, फक्त तेवढं सांगतो तेवढं करा, त्याच्या पलीकडे करू नका. समन्वयकाची बैठक संपली, अभ्यासकाची बैठक संपली. आता तुम्ही खाली बसा ना, तुम्हाला एवढं सांगतो मी निघतो. मी तुम्हाला जे सांगतोय ना ते ऐका. थांबणार रे तुम्ही, यामध्ये अनुभव काय इकडे बोल होती. मग तुम्ही काय काम करा, खाली बसा ना. या पश्चिम महाराष्ट्राचं आपल्याकडून कौतुक झालंच पाहिजे, एकजूट आल्याबद्दल. पश्चिम महाराष्ट्राला मानावं लागेल, खरंच मानावं लागेल. पश्चिम महाराष्ट्राला इतकं मानावं लागेल की हे लोक जागे झाले आणि त्यांच्या लक्षात आलं, वावर आज आहे उद्या नाही, पीक उद्या आहे ना आज नाही, आज आहे ना उद्या नाही. पीक ही श्रीमंती कधी जाईल सांगता येत नाही. पण पोरं जर शिकले नाही तर, जमिनी जर कमी झाल्या तर खाली बसा पुढचे, जर जमिनी कमी झाल्या तर मग काय करायचं. पश्चिम महाराष्ट्र जर आता श्रीमंत असेल तर पुढे आणखी श्रीमंत होईल. आज श्रीमंत असेल तर पोरं नोकऱ्याला लागला आणखी श्रीमंत होईल. आपलेच भाव आहेत. आपल्याला मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, खानदेश, कोकण, मुंबई भेद नको करायला. आपल्या मराठवाड्यावर किंवा महाराष्ट्राच्या मराठवाड्यावर संस्कृतीच नाही. ते एवढे जागे झाले राहत. त्याच्यामुळं विदर्भ मराठवाडा असा खवळलाय, मराठवाडा आधीच खवळलेला आहे. त्याच्यात एवढे खवळलेत लय. फक्त एकच करा, मला गाव एका रूट मध्ये घ्या बरं का. म्हणजे मी तेवढाच शब्द सांगून जाणार आहे. प्रत्येकाला वाटत यांना वाटत माझ्याकडे घ्या, यांना वाटत माझ्याकडे घ्या, यांना वाटत, असं शक्य मला रेटणार. किमान शेवटचे 3 दिवस तरी मला आराम असतो, शेवटचे 3 दिवस तरी. म्हणून तुम्ही ना तुमच्या 3 तालुक्यात जिथं स्पॉट मिळत, तिथं ताकद लावा आणि तिथं ती बैठक घ्या. हा, अरे लय ताण होतोय मग. नाही मग आलं केस पडतो. अख्ख्या जिल्ह्यात जर गोळा झाले नाही एका जागेवर, एकच होतं एका दिवशी. काय ठरवा तुम्ही, माझं काही म्हणणं नाही. फक्त माझं म्हणणं जिल्ह्यात नको. जिल्ह्यात जर कार्यक्रम असला ना मग अख्खा दिवस जातो. जाताना रॅली, माघारी फिरताना रॅली. याच्यात मी एका दिवसात 2 जिल्ह्यात जातो. एका दिवसात इथे एकाच याच्यात 8 दिवस जाते. आंदोलन लगेच 19ला लगेच. किती दिवस झाला म्हणतात एका जिल्ह्यामध्ये? 2 दिवस नाही त्रास होईल मग मला. 2 जिल्हे प्रत्येक तालुक्याचे खवताळून आहेत आमच्याकडे. प्रत्येक तालुके खवताळून. खेड्यातलं मोठं गाव धराव, खेड्यातलं मोठं गाव धराव. एका दिवसात 2 जिल्हे होते ना. ज्यांना घ्यायचं रूट मध्ये त्यांनी ते दादाशी चर्चा करून घ्या. दादा लिहून घेतील कोणते घ्यायचे तुम्हाला उद्या संध्याकाळी सांगून टाकू. आणि वाटलं आम्हाला बी कधी हे नको ते घेऊ तर ते बी ग्राह्य धरा. असं म्हणू नका मला मग होतं मग मी इतका पळवतो. आपल्याला महाराष्ट्राला जातीसाठी पळायचे. तुमच्यात का वाढताडी करू नका. पश्चिम महाराष्ट्रातच झालंय. ते म्हणतं माझ्या गावात चला, ते म्हणतं माझ्या गावात चला. आणि म्हणलं हे रूट आता ते म्हणलं ते काही असो मला ऐकायचं नाही. हे इथं म्हणते 3 किलोमीटरवर 13 किलोमीटर नेलं. 13 आणि 13 26 झालं माघारी असतं. पुढचा दुपारचा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता झाला. मला नाही मान मोडतायत. त्याच्यामुळे मराठा समाजाचे सगळेच बांधव थोडं तेवढं समजून घ्या प्लीज. एकतर इतका आजारी आणखी 2 दिवसाचा डोस राहिला. ते लय पंचायत. आणि मराठवाडा आणि विदर्भ अवघड खेळ झाला आता. ते विदर्भातले मराठी कुणबी फोन करायले. कुणबी जेवढे कुणबी आहेत ते म्हणतात आम्हाला मराठीत लेकरासाठी जातायचं.
मग आता तिकडे जावं लागेल मला 2 दिवस का होईना. नाशिक पुणे म्हणताय मावळ पट्टा आणि ते सगळा राहिलाय. हा कालपासून त्यांनी एवढं बेजार केलंय. परत ते फलटण पासून करमाळ्यापर्यंत ते पट्टा इंदापूर पासूनचा सगळा राहिलाय. इकडून खेड जुन्नर ही पट्टा राहिलाय. कसं करायचं, कुठं कुठं जायचं, मग त्यांनी परेशानी जास्त व्हायला लागली. नाही दादा, स्पेसिफिक तुमच्याकडून दिवसाचा तरी जाहीर करा, म्हणजे जेणेकरून इतक्या दिवसामध्ये आपलं करायचं. 20 ते 25 करू ना. 20 ते 25, 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 6 दिवस 7 जिल्हे 8 जिल्हे. मग राहिले 2 दिवस. मला तेवढा आराम तर नाहीच आता म्हणायचं. त्यातले त्यात ते मराठवाडा आहे तिकडेच होती का कोण 28 तरी त्याचं काही सांगता येत नाही. हा 20 ते 25 जिल्हे, 8 जिल्हे. जे जे स्पॉट नुसार ठरणार. आता समजा जर 6 स्पॉट झाले तर 2 दिवस जातील एका जिल्ह्यात. 6 स्पॉट जर ठरले आणि तुम्ही जर 3 ठरले तर 1 दिवस जाईल. नाही बाबा 20 फेब्रुवारी 20 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट पर्यंत वेळ देतो. पण तब्येत बरी राहिली तर, जर नाही राहिले ना तर तुमच्या खांद्यावर जबाबदारी. गावागावात जा, गावागावातल्या बांधवाला सांगा आंदोलनाला या. मग म्हणजे तयारी करून पण येऊ शकत नाहीत. समजा जर झालं नाही तब्येत बरी राहिली तर काय करणार. तर राहील मी येडावला उभा, त्याचे नाही अडचण. दिल्यावर शब्द येईनच मी. पण आणखीन 2 दिवसात डोस आहे, आणखीन ताप आहे अंगात, अंग पूर्ण दुखत आहे. मा इकडून करतो ना अशीच आली कुंकडून का ना, मग असा येतो. सुरुवात केली की पुन्हा मग इकडेच होते. हा पण ते गावात चांगले. माझी एक सूचना दादा, आतापर्यंत जेवढे आपले दौरे झाले ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तुम्ही इकडे खाली बसा, मागच्या दिवसात ते सोडून उर्वरित तालुके घ्यावं. नवीन गाव, हा नवीन तालुका. मी जिथं गेलो नाही ना ते घ्या. उगा तुम्ही गेल्या जागेवर डबल डबल आता घेऊच ना. त्यांची मागणी मी तशीच आहे. मागच्या वेळेस आम्ही चूक बसलो, यावेळेस आम्हाला नाही द्या असं म्हणणं. कोण करायचं तुम्ही सांगितलं किती चूक बसलो, आम्ही सांगितलं काय होतं, मग तुमचं शांतपणा असं होतं. थांब ना, येणार सगळं. पाऊस काय नाही करीत. आता पाऊस होतो, झाड पडलं 3 दिवस दुखलं ना त्या पावसाने. अंगात पाणी मुरलं तर त्यांनीच घाय झालं. मी जास्त हा बोलतो ना, हे एकदा क्लिअर झालं की बोलतो. मग कसं ठरवतो तुम्ही, तुमचे स्पॉट ठरवा, या ठिकाणी घ्यायची, दादाकडे द्या. त्यात काही कमी होते काही वाढते बी. लयच्या खांदा लागला तर वाढत बी. आणि इकडची जागा रिकामी करतो त्या खाली, मग तिकडे देत जाऊ वाढलं. आणि नाही आलो तर तुम्ही तुमच्या खांद्यावर घेऊन टाका जबाबदारी. हा 29 मला नाही इलाजच आहे, मी काहीच करू शकत नाही. हा नाही रूट तर मला ठरावं लागेल ना, की इथून इथं गेल्यावर मग नावं सांगा स्पॉटचे. मग ते दादा म्हणते बाबा इकडून आडवी जावं लागतं, इकडून असं तुमचं मग लय लांबून होत आहे, तर मग तुम्हाला पुढचा वीज देते ना एखाद्या वेळेस. ते म्हणते मग घेऊ नको घेऊ. कारण ते फक्त तुम्ही सगळेजण जिथं मी गेलो तिथं घेऊ नका. जिथं गेलो तिथं घेऊ नका. हा चला प्रेसवाल्याचं बांधव थांबा एकच मिनिट. हा इकडे इकडे सांगा तिथूनच. थांबा थांबा सांगा ना, तुम्ही ऐकतो ना. तुम्ही काय आले खाले रे पोरा, तुम्ही बोल उभं राहील काय होतं मला काहीच कळत नाही. सांग कसं तुम्ही निवड निवडी कशा तुम्ही ईडब्ल्यूएस तुम्ही जेवढे पोर आहेत अर्ज घेऊन 28 ऑगस्टला इथे यायचं, माघारी जायचं नाही. अरे मी तेच सांगायला तुला काय सांगायलोय. ईडब्ल्यूएस ईसीबीसी आणि ईएसबीसीच्या सगळ्या पोरांनी 28ला यायचं सगळं. फक्त ईडब्ल्यूएस ईसीबीसी बाकीच्यांनी यायचं नाही. करून देतो. हे जे आपल्या समोर प्रमाणपत्र आहे, व्हॅलिडिटी झालेली आहे जानेवारी महिन्यात, आणि त्याच कार्यालयाने हीच व्हॅलिडिटी परत सुनावणीसाठी लावलेली आहे. रद्द का करण्यात येईल, एकदा झालेली व्हॅलिडिटी परत त्याच कार्यालयाला 28ला याच्या बाबतचा अर्ज घेऊन दाखवतो मी कसं रद्द करायचं. चला बाकी दांडा बंद करा बरं, खाली बस. चला आता एक घ्या. अरे त्या दिवशी अर्ज आणायचा, आता नाही.
बरं आता शांत बसता का? प्रेस होत तर हा हा. तरी पण 28ला हे घेऊन यायचं. तरी पण एकदा कोणी दिलं औषधाचं तरी पण 28ला घेऊन यायचं. कारण एखादी साधारण लांब ते होईन. आता इथं अर्ज गोळा करायला पोलत होणार आहे. तुम्ही कमी गोळ लावले सांगितलं तुला 28ला मला इकडे प्रेस घ्यायची करून देतो म्हणलं झालं. ईडब्ल्यूची सीबी सुद्धा काहीच राहणार नाही. आवाज आवाज शांत ईडब्ल्यूसीबीसीचं काहीच होणार नाही. त्या पोरांचं निघून नाही नुकसान होऊ द्या. हा चला प्रेसवाले बाकीचे बरोबर पण करा. हा सगळे जेवढे मराठ्यांचे अभ्यासक आले होते राज्यातून त्यांच्याशी चर्चा केली. हैदराबादच्या JR मध्ये काय बदल करायचा आणि सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे, औंध आणि बॉम्बे हा JR कसा काढायचा याच्यावर चर्चा झाली. SOP मध्ये काय बदल करायचा यावर चर्चा झाली. साधक बाधक चर्चा. मग आता दुसरं काय सांगू? हैदराबाद गॅझेट मध्ये काय बदल करायचा कोणच सांगा ना. साधक बाधक चर्चा झाली पण बाकीचे विषयावर चांगली जाईल. मी का अभ्यासकाचा हे यार तुम्ही काय बोलभर लावली रे गप्पा ठोकायला आले कर तुम्ही इकडे. ए जाता येईना काय थांब ना थांब ना. मग बोला म्हणलं कोणी बोलत नाही नंतर बोलायला तयार होते. मी 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र घेणार. सरकारला ते द्यायचे नाहीत. त्यांना माहिती आहे पक्का आरक्षण आहे. मराठा समाज याच्यातून आरक्षणात चाललाय. नोंदी मी शोधलेला नाही. शिंदे समिती राज्य सरकारनं गठीत केलेली तिने शोधलेल्या नोंदी आहेत. फारशी मोडी लिपी उर्दू आम्हाला लिहिता येत नाही. त्यांनी रेकॉर्ड शोधलाय हैदराबादला पण जाऊन आणि महाराष्ट्रात. मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र मला 58 लाखाचे पाहिजे. ज्यांच्या नोंदी सापडल्या ज्यांनी कुणबी प्रमाणपत्रासाठी नोंद सापडल्यावर अर्ज केले त्यांचे पण प्रमाणपत्र पाहिजे. ज्यांचे प्रमाणपत्र निघाले व्हॅलिडिटी टाकले पण व्हॅलिडिटी देत नाहीये त्या व्हॅलिडिटी पाहिजे. ज्यांनी अर्ज केलेत व्हॅलिडिटीला फक्त मी त्यांच्याबद्दलच बोलतो. नाही केल्यावर व्हॅलिडिटी द्यायची कुठून? अर्ज नाही केला. समाजाच्या लोकांना चौथा मुद्दा हैदराबाद गॅझेट नुसार अर्ज केलेले असतील ते प्रमाणपत्र द्यायला लावणार. ते काढलेले प्रमाणपत्र त्यानुसार कोणी व्हॅलिडिटी टाकेलं असलं तर ती व्हॅलिडिटी घेणार. तुम्ही हैदराबाद गॅझेट नुसार अर्जच केले नाही प्रमाणपत्राचीच मागणी केली नाही तर मी प्रमाणपत्र कुठून द्या म्हणणार एक. आणि जर प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेट नुसार काढलेत आणि व्हॅलिडिटीला मात्र तुम्ही टाकलंय तर ते कसं देत नाही ते मी बघ. टाकलेलं नसेल तर मी कसं द्या म्हणणार. हे झाले मुद्दे. हैदराबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या संख्याप्रमाणे द्यायला लावणार. मुद्दा झाला 6वा. आता 7वा की कोल्हापूर, सातारा संस्थान, औंध, पुणे आणि बॉम्बे गॅझेटियरचा JR काढून अंमलबजावणी लगेच करायला लावणार आहे. नंतर फंतर नाही. EWS, ACBCच्या आणि ESBCच्या ज्या पोरांच्या निवडी झाल्या त्यांनी अर्ज घेऊन अंतरवाली द्यायचंय. नाही आले तर पुढे जबाबदार मी नाही. ते सगळ्या पोरांना नियुक्ती द्यायला लावणार. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्यापासूनचा कुठलाही विषय शिल्लक आता ठेवणार नाही कोणाचाच. त्या JR नुसार त्यांना सगळ्यांना घ्यायला लावणार आहे. अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या अंतर्गत ज्यांना ज्यांना कर्ज वाटप झालंय त्यांना व्याज परतावे दिले नाही त्या सगळ्या पोरांनी यावर. कारण सरकारचं म्हणणं आहे व्याज परतावा थांबलेला नाही.
मला दाखवू द्या सरकारला, सूक्ष्म करू द्या ना, ही आत्ता टाक. म्हणजे पोरांचे गळे मोकळे होते. सारथी मार्फत कोणत्या योजना बंद केल्या आणि कोणत्या सुरू बंद केल्या तर सुरू या. पंजाबराव देशमुखांच्या शिष्यवृत्तीचा काय विषय, तेही पोरांना इथे येऊन सांगावं. मी जागेवर सगळा तुकडा पाडून घेतो. अशा ज्या सगळ्या मागण्या आहेत, छत्रपती शिवरायांचा देशाच्या याच्यातून नकाशा हटवलाय. मग आमचं म्हणणं आहे, तो कस का हटवला गेला? राज्यात केंद्रात तुम्ही आहे, तो कस का बसत नाही पुन्हा? माझं याला जोडून पण म्हणणं आहे, म्हणजे हे मागण्याच्या व्यतिरिक्त पण आहे, पण सत्याला धरून आहे. जर नसरापूर घटनेचा 2.5 महिन्यात निकाल लागू शकतो, लेख ही लेख असली पाहिजे, तिच्यात भेद नसला पाहिजे. मग मालेगावच्या लेखीचा तसाच का म्हणून न्याय लागला? संतोष देशमुखाचा न्याय तसा का नाही लागला? याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. अन्याय अत्याचार झालाय, इथं तुमचं आणि आमचं मागचे कोण गेले? याच्यात तुमचं आमचं तर काही नाहीये ना. ती भास जाऊ नये गोरगरिबा. संतोष देशमुखांची, महादेव मुंडेंची सुद्धा त्याच पद्धतीनं क्रूर हत्या झाली, त्याच पद्धतीनं. नसरापूरच्या लेखीचं जे वय आहे तेच वय मालेगावच्या लेखीचं पण. तिथं कस का आणखी फाशीच्या शिक्षापर्यंत निकाल जात नाही? नसरापूरच्या लेखीला न्याय मिळालाच पाहिजे, आम्ही सगळे मागे, पण मालेगावचे सुद्धा लेखच. हे धोरण काय हे नाही कळत. जाऊ द्या, विषय भरकटू नाही. सत्य आहे ते बोलल्यावर खूप लागतं, पण मी जातीच्या बाजूने आहे. मला याच्या बरोबर एक निकाल पाहिजे. बावनकुळ्यांनी शिरसाटणी प्रमाणपत्र रद्द केले कसं? झालेलं असं. शिंदे मंत्र्याच्या हाताने असं काम का करायला लागले? ज्या शिंदेना एकनाथ भाई म्हणत होतो आणि प्रमाणपत्र व्हॅलिडिटीचे रद्द कसं का व्हायला लागले? बावनकुळ्या प्रमाणपत्र जर हस्तक्षेप करता येत नाही तर एन्डोर्समेंट करून पत्र देतो कसं? ही मराठ्यांच्या नेत्याचा सरळ अपमान. तुमच्या नाकावर टिचून बावनकुळे जर प्रमाणपत्र रद्द करायच्या शिफारशी करीत असत, 1700 लोकांचं जर वाटोळं करीत असत, तर ही मराठ्याच्या जेवढे महाविकास आघाडीत नेते आहेत ना, यांचा सरळ अपमान. यांनी उद्यापासून वर मान करून चालू नाही, खाली मान घालून चला. आम्हीच त्यांना मराठ्यांचे लेकर उचलणार आहे, दुसरं कोणी नाही. तुमच्या शिंदेच्या ऑफिसमध्ये गपचीप येऊन कोण भेटत ते तुम्हाला कधीच उचलणार नाहीये. त्यांना तिकडून भाजपने सोडल्या म्हणून इकडे गळ धरली त्यांनी. कारण यांना जवळ फडणवीस करत नाही, जे आहे तेच बोलणार. मग यांनी आता शिंदेचे पाय धरायला सुरुवात केली. गरळ तर शिंदेच्या विरोधात पण ओकायचे, मराठ्यांना सुद्धा सोडायचं नाही. मराठ्यांच्या जितक्या खालपर्यंत जाता येईल, जितका काळजाला हात घालता येईल तितका घालायचा, पण शिंदेच्या ऑफिसमध्ये मात्र जाऊन बसायचं. कारण फडणवीसांनी यांची पुरी चालवळ केली. यांची लेवल किती आहे? फडणवीसांनी जे ओबीसीचे नेते हाताखाली धरायचे ते धरून ठेवले. यांना पुन्हा पायरी आपली चढू द्यायची नाही. त्यांची कुवत फडणवीसांनी पूर्ण ओळखलेली. जे सत्य आहे तेच या ठिकाणाहून बोलतो. म्हणून त्यांनी दुसऱ्या वाटा चापायला सुरू केल्या. तर मग शिंदेची वाट सापडली. शिंदेना यांनी कधीच वैभव मिळू दिलं नाही, कधीच मोठं होऊ दिलं नाही, कधीच. मराठ्यांच्या पोरांनी अजितदादांना आणि शिंदेना तळहातावर उचलले. मराठ्यांचे शत्रू यांच्या घरात आसरा कस काय घेतात? मी त्याच वेळेस सांगितलं होतं, शिरसाटणी प्रमाणपत्र रद्द करू नका बरं का. 2 महिन्यापूर्वी सांगितलं की पहिल्यांदा मीडियात सांगताय मी. बावनकुळ्यांना सांगितलं होतं तुम्ही चूक करू नका, हे सगळं खरं आहे, खोटं असं तर फाडून टाका प्रमाणपत्र, नको मला. त्यांना लाडभाऊनी फोन केला बावनकुळेला की त्या मोडी लिपीच्या नोंदी रद्द करू नको बरं का, या टोळीचा आहे पडलीची आहे, ते पुरे उद्ध्वस्त झालेत. आता ते चांगला नेता कसा वाया जाईल हे काम करतात. बावनकुळे चांगला,
कसा संपवायचा हे परळीच्या टोळीनं काम करायचं. शिंदेच्या ऑफिसमध्ये जे लपून गुळगुळ गप्पा मारतात तेच लोक बाकीच्यांना डाग लावण्यासाठी फिरतात. बघा त्यांच्याकडे चाणक्यने ते परळीच्या टोळीने शिकलेली त्या 2-3 जणांना. मराठी कधी हुशार होणार आहेत मला नाही माहित. ते डाग लावायसाठी जवळ जाऊन उभा राहतात, मग ते इथे थोटू. आणि त्यांनी ते बरोबर ठरवलेले आणि ही डावळ केला फडणवीसांनी. ते म्हणले पुन्हा यांना जवळ करू नका. मग यांनी अजितदादा सापडायला सुरू केले, मग शिंदे साहेब सापडायला सुरू केले, मग बारामतीतच जाय याव कर ट्याव कर. ही डाग लावायची पद्धत आहे. मी सांगितलं होतं लाडभाऊला की बावनकुळेंनी असं असं पत्र दिलंय, मला हे माहीत झालंय, तुम्ही ते पत्र परळीच्या म्हणण्यावर आहे बरं का. राजकारणासाठी माझ्या लोकांचा बळी देऊ नका. ह्या राजकारणी 2-4 रद्द केले नाही तर पुरं वाटलं होत्या. सांगता का तुम्ही? मी आंतरवालीतून सांगतो. बाकीच्या लोकांचं वाटलं होणार नाही गरीबाचं, हे आम्ही देतो एक सरकार. काही घेणं नाही आम्हाला राजकारण्याचे, काही घेणं नाही. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करा नाही तर सुरू ठेवा, काही घेणं नाही. आज दही अंड्याच्या गावात 3,500 मराठी आहेत. त्यांचं वाटलं होणार नाही का सरकार? आम्ही घेतो का? काढी लागून त्या राजकारणात काही देणं घेणं नाही मला. मी तराला का लागलोय? त्याच्यामुळे बाकीच्या पोरांचं वाटलं होणार. तुम्ही बोडखेंचं रद्द केलं, तिथले 600 लोक आहेत बोडखेंची. गरीबाला काही होणार नाही का? राजकारणात होती वाटलं. तेच बीडचा विषय माजलगावचा, बाकीच्यांना काही होणार नाही का? 1700 लोक आहेत तिथं, त्या आंबोरे आडनावाचे. तिथंच ते काय नाव आहे त्याचं, पुरण्याचं गौरचं पारवे वाटलं होती. बाकीच्या पारवेचं काय नाही होणार, नाही होणार. काहीच घेणं नाही मला म्हणतो राजकारणाचं. तर काय बोलू आणखी? काहीच देणं घेणं नाही मला राजकारणाचं. कोणा जर वाटत राजकीय पत्र रद्द झालं म्हणून जरा पडली करायला, काय देणं घेणं नाही. माझ्या गरीबाच्या शिक्षणाचा नोकरीत वाटलं होणार नाही की आम्ही एक तुमची नाही. मग घेऊ डावे. बर, मी तुम्ही 5 मिनिटात म्हणले तरी शिरीष विषय आला म्हणून सांग. हा हा आटपाडीचा त्याचा पण तसंच. मला सांगा, मी जर 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं तर लाडभाऊनी त्यांनी विखे पाटलांनी सांगितलं होतं की तुम्ही चूक केली ही करू नका. त्यांनी बावनकुळेंनी कलेक्टरला फोन करून सांगितलं, हे सांगतो तुम्हाला की बाबा हे NIC घेऊन प्रमाणपत्र दे. 3 दिवसांनी मला माहित झालं लगेच. पुन्हा फोन आला, सांगितलं आम्हाला तसं म्हणावं लागतं, कारवाई अप्रमाणित झाली पाहिजे. मी लगेच, मला कळलं की फोन लावला. म्हणलं लाड हो, मला कलेक्टर आता बोलले, बावनकुळे बी बोलले ते करून देणार आहेत, पण 3 दिवसांनी फोन आलाय, अप्रमाणित कारवाई झाली पाहिजे, अवैधच झालं पाहिजे, पुन्हा डबा फटका होईल ना. ते म्हणले नाही हो असं नाही होणार. म्हणलं मी जे सत्य तेच सांगतोय. आणि तेव्हा त्याच्यावर 1.5 महिन्याने हे पत्र रद्द झालं. काय म्हणते त्याला? डाऊन येतं काय? ही राजकीय दबावापोटी मराठ्यावर अन्याय करायला लागले. हेच मी घुमरे मामाला मामाशिवाय बोललो नाही. त्यांचं काय नाही याच्यात. त्यांच्या पोराला मी सांगितलं होतं तुमची अशी तशी वडाकड चालली, तुमचं राजकारण आमच्या मुळावर येईल. हे फोन करूनच सांगितलं. प्रत्यक्ष मी मुंबईत हॉस्पिटलला माझ्या पोराचं दुखत असून पोराचं सोडून मी त्यांना हे सांगितलं की तुम्ही चूक करता बरं का, तुमच्या राजकीय वडाकडे तुमचा पारडा आहे म्हणून याची जेरवायला जाताना 3,500 मराठीत वाटलं होईल. खोटं असेल तर त्याचं वाटलं होते फाडून टाक. खरं असून जर तुम्ही असं करताल तर ही होईल. हेच 64ला सांगितलं, तुम्ही प्रमाणपत्र रद्द करायचे आदेश दिले फोन करू. नाही होणार म्हणे, तुम्ही कम काळजी करता. केलंच ना. मग शिंदेची ही चाल कोणची नवीन? शिंदेची ही नवीन चाल कोणची? याच्यासाठी जीव लावला साहेबांनी तुम्हाला. का प्रेम करावं मराठा सोडून मी मंत्र्यावर? तुमची इच्छा आहे का मी पक्षावर नेत्यावर प्रेम करावं? का करू मी माझी जात उघड पाडू? आज कुठेतरी आमच्या लेकरा बाळाला शिकायला लागले, कुठेतरी नोकऱ्यात चालले, आता कुठे लेकरा बाळाचं कल्याण व्हायला लागलं. मी पण नालायक भाऊ आणि समाजात वाटलं करू एक मंत्र्याचं मित्र होतो ठेवायसाठी.
काय करू ते मित्र होतो कोण मारताना सुखानं मरण का मी समाजाच्या लेकराचा मुर्दा पाडून गेले सुखाने मरण का मला नको ते नासके धंदे मला समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या नेत्याजवळ सुद्धा बसायचा समाजाच्या विरुद्ध काम करणाऱ्या घाण घाण जातीला बोलणाऱ्या लोकांना थुकणार सुद्धा नाही तोंडावर थुका सुद्धा व्हायला नाही घालणार याच्या पाहिजे संघ पाण्यात सोडूनच बोला इतक्या खालच्या थरापर्यंत मी आणखी एकाही ओबीसीच्या गोरगरिबाला बोललो नाही लोकांना नाही माय माऊलीला नाही इतक्या खाली बोलायला ही नीतिमत्ता यांची पण आम्ही पण मराठी बा सहन करायचं तवरच करणार आहे तुम्ही जर कोणत्याच थराला बोलायला जाता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायचं का आम्ही कोणतं रक्त खेळतं आपल्यात जे पार मी आतापर्यंत ओबीसीच्या एकाही गोरगरिबाला बोललो नाही एकाही दुखवलं नाही एका पण ना कोणाच्या मायमाऊलीला ना कोणाला नेत्याला सोडा मराठ्याच्या नाही ओबीसीच्या नाही सोडणार बी पण गरीबाला नाही तुम्ही आता खालच्या स्तरावरचे हल्ले करणार बोलून आम्ही एवढे सोपे येतं आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसणार कोणतं रक्त आहे आमच्या अंगात शक्य नाही आपल्याकडून मी या सगळे विषय 29 ऑगस्टला मार्गी काढणार आहे माझ्या समाजाला माझी हात जोडून विनंती जर दौऱ्यात माझं येणं झालं तर चांगलं नाही झालं तर मानून घ्या माझ्यावरची माझ्या समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या माझ्यावरची माझ्या समाजाच्या लेकरा बाळाची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्या गावागावात जा आणि जर मी कोणत्या गावात आलो नाही किंवा गावात एखादा आपला काम करणारा समाजाचा कार्यकर्ता नाही आला जिल्ह्याचा तालुक्याचा वाट बघू नका आपण आपल्या घरोघरी जाऊन सांगा ही लढाई जिंकायची मराठा हरू द्यायचा नाही मराठ्यांचे नेते मात्र अपमान पाचवायले त्यांच्या नाकावर टिचून प्रमाणपत्र रद्द झाले काय मर्दानगी वाटते त्यांना मला नाही माहित त्यांना कोणती मर्दानगी वाटते पण आता ते करायले सण ते मनुष्यकांना साधे फडणवीसांकडून एवढीच अपेक्षा होती त्यांनी म्हणून चूक केली फडणवीसांचा उलटा शब्द आला ओबीसीचा आहे म्हणून त्याला टार्गेट करायला लागले जातीवाद तुमच्या तोंडात काय फडणवीस बाळा अरे आमच्या इकडच्या देवबाप्पा जर म्हणलं ना पाय पडू देवा ते मध्ये कल्याण आणि तुम्ही काय ओबीसी नेता टार्गेट केला म्हणून त्यात काय ओबीसी आलं ते पुऱ्या महाराष्ट्रात आहे त्याच्यात ओबीसी म्हणून कुणबीने मतदान नाही केलं त्यांना मराठ्याने उगाच मतदान नाही केलं त्यात जात बघितलं असतं तर कुणबीने मतदानच केलं ते मत निवडून आलं नसतं म्हणजे फडणवीसांनी हे का नाही म्हणले कशाला मराठी लेकर टार्गेट करतो रे कशाला मराठीचा रोष सरकारच्या अंगावर घालतो फडणवीस मला पाहिजे होतो यामुळे मी बदनाम व्हायला लागलो सरळ मराठीत लोक म्हणले वार बादर म्हणले असते फडणवीस खरंय ते बोलला किती खोट्याचे पण पाठराखण करणार आणि मी मराठी एवढी सोपी आहेत का मग तुमच्या सगळ्याचा रोष आहे मग लोक वाटच बघत येत जाऊन द्या नव्हतं सांगायचं सांगतो लोक वाटच बघत शेतकरी वाट बघतो यांचं कवाची बघायचं म्हणजे मुसलमान दलित मध्ये आता लयच बेजार करायला लागले मायक्रो ओबीसी म्हणतो आम्हाला देणं घेणंच नाही बरं यांचं बंजारा समाज म्हणतो वाटलं झालं आदिवासीला तर निधीच सापडा 70 वर्षापासून त्यांचा पुढे सगळे चावताळे शेतकरी सगळ्यात जास्त वैतागलाय एखादी बार हसीना का कोणी होईल हसीना का कोण होती कोणत्या बंदी अशी कप केली दांड्याने तिकडं आपल्या इकडे पळून आली इमान लागणार तर भाटगिरीच आहे लोकांपुढे शानपण चालत नाही मराठी पुढे शानपण सत्तेचं नाही चालू शकत नीट वागाव माझं म्हणणं आहे मला तुम्हाला आणखी नाही दोघाला बोलायचं नाही फडणवीसला पण नाही शिंदेना पण नाही सुख दुरुस्त करा तुमचे आमचे संबंध पाहिल्यासारखे प्रेमाचे काय पाहिजे आणखी नाही केले तर मी नसतो ऐकत कोणा मी कोणाला मोजित नाही हो दे काय व्हायचं तुम्ही जर मराठीच्या मुळावर उठता मी नाही सहन करू शकत आणि ते झालंय इतकं वाईट काम केलं ना खूप अपराध केला यांनी लय पाप केलंय मोठं मराठीच्या लेकराचं वाटलं लय मोठं मराठी आता बसू नका घराघरात नसता तुमचं जगणं मुश्किल होईल काय माझ्या जो काहीच नाही लोकांच्याच गाड्यात बसवतोय मी आणखीन गाडीचा टप्पा चालू आहे माया मागे
इकडून आणली आणि इकडून आणली. मला काय माहित कुठून आणली? तो आहे का बापाचा? तो आहे का नवऱ्याने पैसे दिले का गाडीवाल्याला? त्याने आणली, बसलो हिंडलो आलो इकडून तिकडून हिंडून. अरे मला मारता तरी कमीत कमी बसून दिला मराठ्याच्या गाड्या घुसवून जाईन मरून मी. बसून देता काही? तुम्ही आयुष्यात समाजाला काही दिलं नाही. मी समाजाला माझ्यावर प्रेम करतो. समाज तुम्ही तर नेते झाला, ज्या मागण्या करायच्या त्या काही तुम्ही मराठ्याला विरोध करता आरक्षण मिळू नये म्हणून. तुम्ही तुमचं आरक्षण मागावं. काय आहे त्याचं यांचं? ते ओबीसीचे नेते झाले, ते फुकट ओबीसीत मराठ्यात भांडण लावले. मराठ्यात नोंदी सापड्यात दिलं पाहिजे त्यांना. ते म्हणते तो आपला अंगण उभा करा ना, आम्ही येतो ना. ज्यांना नव्हते आले एसटीतून मागणी केली तर तुफान, आणि कोणीही मागणी करू द्या. बारामतीने केलं त्यांनी एकदा एसटी आरक्षण, काय तुफान गर्दी होती. गरीब ओबीसीला धनगरांना वाटतं खरं असावं ते मागायला देऊ आपण. फुकट ताकद घालायची मराठ्याच्या माग. बरं मराठ्याच्या माग ताकद वाया घातली देऊ नका म्हणून. इतका हुशार क्षेत्र घ्यायचं, नाराजी घ्यायची आपल्यात कशामुळे नाराजी? इतका हुशार ओबीसी झाला. खरंच नाही ना ते मराठ्यांना विकत भांडण घ्यायसाठी जायचं म्हणजे. नोंदी नसल्या आता ठीक आहे आपण विरोध करू, पण त्याच्या नोंदी गॅजेट आहेत ते म्हणतात गॅजेट नोंदी द्या मराठीमध्ये देऊन टाका. हे गरीब ओबीसीचं सुद्धा म्हणणं आहे मराठ्यांबद्दल, कारण ते नेतेने साफ आहेत, त्यांना माणुसकी कळती गरीब ओबीसी. पण आता नेतेगिरी ज्याला करायची तो काही का पाहणार, मग ते ओबीसी पण नाही ना सहन करत. आणखीन काही दादा याच प्रकरणामध्ये उदय सामंत यांचा तुम्हाला फोन आला होता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर, त्यानंतर तुम्हाला तिथून त्याशी संपर्क साधतो बोलले होते, त्यानंतर संपर्क साधला का किंवा मग काय चालू आहे? त्यांच्या मोबाईलला बॅलन्स महिनाभर न उडणार आहे. उदय सामंत साहेब सारखे फोन चालू आहे, आणि माझ्या मोबाईलला महिनाभर नाही उडायचं पॅकेज मारले मराठीने. त्याच्यामुळं माझ्याजवळ तो मोबाईलच नाही, त्यांजवळ फोन चालू आहे. काल बावनकुळेंचा फोन आला, त्याला काय नाही सांगितलं, सकाळी माझ्या हात नाही राहिला, आता सांगतो. काल 4 बाया आला, परवा दिवशी दिवसभर होता. एक बाबा आहे, त्या बाबाचं कीर्तन होत. सोडा म्हणले मग काळजी करा, काळजी नाही म्हणतात, काळजी करा म्हणले. मग तेवढी जा. बाबा सापडीत आला इथं, मी इथं नव्हतं, दवाखान्यात आला बाबा. बाबा मला बोलावं लागतं माझ्यासाठी. म्हणलं चूक दुरुस्त करीत असली तर बोलतो. ते म्हणले करणार, बोल चूक दुरुस्त करतो म्हणजे. त्याला काय नाही केलं तुम्ही आहेच नाही कोण तिथला. तेच म्हणले काळजी करू नका. आता व्यंगावर नाही बरं का. हा आता व्यंगावर बंद केलं, सुरू होऊ शकतं 28च्या नंतर, मग तो गुडगुडच होणार, टांगडा नांगडा होणार. हा आता तरी थोडं, आता शब्द दिलेला पाळायचा असतो, मराठीवर संस्कार आहे, त्यांना एका शब्दानं दुखवणार नाही व्यंग. पण बाकीचं रद्द केलेलं याच्यात सोडणार नाही, अजिबात सोडणार नाही. त्यांनी काल सांगितलं, परवा बी सांगितलं, परवा बी आता वाटत आहे ना, नाही परवा त्याच्या आधी बी आलं. जेलानीच काल पडले, मला नाही बोलायचं तुम्हाला, चला होऊन दे काय व्हायचं द्या. आता लागलं तुम्ही लावलंय, आम्ही नाही लावलं. वाद तुम्ही लावलाय, मी नाही लावलं. आता निपटायचा तुम्ही, मी काय बोललो नाही. पण काही काय असतं आपल्या वारकरी संप्रदायाचे संस्कार, ते म्हणले आमच्यासाठी तरी मान ठेवा. म्हणलं दुरुस्त करत असले चूक तर बोलतो. ते म्हणले हो चूक दुरुस्त करायचं म्हणले म्हणून बोला. म्हणलं घ्या मी म्हणलं रेडी का म्हणून त्याला काय. आणि मग सुरुवात झाली, सगळं व्यवस्थित करतो म्हणले. चूक हाय, कारण ते जात पडताळणी समितीनं निर्णय दिलेला आहे की व्हॅलिड करण्यात यावं म्हणून. त्यामुळं व्हॅलिड करता यावं घेऊन निर्णय बदलता येत नाही म्हणे. आणि ज्यांचे व्हॅलिड केले त्यांचं रद्द नाही करता येत, त्यांनी सांगितलं. चूक दुरुस्ती करून मी का नाव ठेवू? नाही नाव ठेवणार. बावनकुळे साहेब नाव ठेवणार नाही. चूक दुरुस्त केलं नाही केली, बाजार उठला म्हणून सांगायचं. हा
नाही बाबाचं कसं बाबा मागं लफडं लागल तुमच्या मीडियाचा पुन्हा ते बाबा म्हणून काय होमवर्क झाले वा आता मा मग उगाच गेलो वा तिच्या आईला वैताग झाला. बरं बाबा बी एक नाही दोन आहे. पहिल्या दिवशी एक बाबा आले, हा त्या बाबाचे बी मला मान ठेवावा लागला. काल एक आले, परवा एक आले, काल एक आले, दोन्हीचा मान ठेवावा लागला. ते बी दोन्हीकडे शब्द मात्र तेच होता, बोलतो पण दुरुस्त करत असले तर. आता भाजप बोले त्यांची चूक सुधारायला लागली. आणि दुसरं कोण मग आडून काही शब्द नसतो भाऊ, आडुंगी शब्द नसतो. भाजप माझा आडून शब्द कधीच नसतो, जे आहे ते क्लिअर असते. असं मी कधीच लपवत नाही. आणि ते काय तेच म्हणतात मग मी ते नाव सांगून त्यांच्या मंत्र्याचे मग कापा तेच म्हणतात आम्हाला असं असं आहे. मग मला खोटं ठरायला गेलं, मला काय माहित. मग हे भाजप मधले मंत्री आमदार म्हणते, शिवसेनेचे शिंदे साहेबांचे पण आमदार खासदार मंत्री म्हणते, अजितदादाचे मंत्री आमदार खासदार म्हणते. हा मी ते नाव सांगू गप्पा ते नाही म्हणल्यावर ते मी काय खोटं बोलतो. मला काय मागचे का बसा रे, मागचे का बसा, मला काय करायचं खोटं बोलून. मला त्यांच्या राजकारणाशी देणं घेणं नाही, मला मराठीशी देणं घेणं नाही. मराठ्यांचं त्यांनी सोयीचं करून द्यावं, माझं काहीही म्हणणं नाही. मला राजकारण करायचं नाही, तुमच्या ढवळढवळ करायचं नाही. पण तुम्ही मराठ्यांचं प्रमाणपत्र घातलं की तुमचं ऐश्वर्य वैभव आम्ही घातलं तर तो घेऊन बोला. आता कसं सांगितलं, दिशा सांगितली ना आंदोलनाची. आयला ते जरा संभ्रम असेल. मराठीच्या पोट्टे म्हणते मुंबई ऐकतच नाही तर. पण मी त्यांना एक सांगितलेलं आहे, भाऊ मुंबईत गेलं तरी मी तुम्हाला देतो आणि इथं बसलो तरी देतो. तुम्हाला काय करायचं, मी आंतरवाली बसून येत, मुंबईत बसून एका वाड्यात बसून, तुम्हाला काय आरक्षणाशी देणं घेणं. पण तू काय होऊ शकतो. शक्यतो सूत्रांची अशी माहिती आहे की अचानक निर्णय मुंबईचा होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती. हा 100% शक्यतो तशीच माहिती आहे सूत्रांची. सूत्र मात्र पक्क आहे. आमचे सूत्र तुम्ही अशा टायमाला शोधा की बात जर उचलली आणि ट्रकवर टेम्पो ठेवून मुंबईकडे निघाले, मला सूत्र फिरली, सूत्र मुंबईकडे निघाले वाटते. असंच होण्याची दाट शक्यता आहे. आणि अचानक सरकार जर डाव टाकू शकतो तर अचानक मी सुद्धा काही डाव टाकू शकतो. आम्ही आणि बरं आम्ही मुंबईला कमी जायचं, मुंबईला कमी जायचं. आम्ही मुंबई आमची नाही, देवेंद्र फडणवीस साहेब आमची नाही, वर्ष आमची नाही, वर्ष आपली सगळ्याची. त्यात काय बंगला बंगला फडणवीस साहेब आपले, महाराष्ट्र आपला, मुंबई आपली, वर्ष आपली सगळ्याची. मी त्यांच्या स्लॅबवर बसून उपयोग करू शकतो. काय अडचण त्यांना, त्यांची टाकी असेल पाण्याची वर, मी बंद नाही करणार नळाचं पाणी. कमी पडत टाकीत पाणी भरू लागून देऊन ते पण डॉक्टर आहेत ना, डॉक्टर आहेत का काय तर घेतले काही दूध घातून गेले अशी तपासी देत मला काय झालं, ताप कधी झाला का, वागडा का काय काय हरकत. त्यांनी का सेवा करू गरीब मराठीची, त्यांना संधी आली ना, आली की नाही संधी गरीब मराठ्याची सेवा करायची. वय खोट आहे का, काय अडचण आहे. मुंबई आमची बघू द्या, बरेच बैल बघायचं राहते शेअर मार्केटचे, इमान जरा बघू द्या ना, कोण कोण काय खातंय, कोण कोणत्या गादीवर झोपवतो मंत्री, बघून द्या ना कशा आहेत त्यांच्या खोल्या काय बघितलं पाहिजे. उलट त्यांनी मोकळे गेले पाहिजे बघले, परवा झोपाचे दिवस फक्त झाले उशाने होणार, काय हरकत काय. उश्या गाद्या त्यांच्याकडे वेगळे वर बल्ब लावले असतात भाऊ, ही चित्र अच्छा ते खाली वाकत येत झोंबत येते काय म्हणते नका म्हणा. तुमच्या तांबे लोटे काही आणणार नाही पोरं, बघूया ना काय अडचण काय, गरीबाच्या लेकरांची सेवा करायला काय अडचण. काहीही होऊ शकतं अशी दाट शक्यता आहे निर्णय मुंबईचा घेऊन होण्याची. कारण तशी सूत्रांनी पक्की माहिती दिली. कारण काय सूत्र आमचं काय वरण भात खात नाही, तुंपाचे ताजे भात दार पक्क सूत्र आहे. सूत्र काही दिल्ली सूत्र करू शकतो आणि चारही बाजू सूत्र घुसायची येळ या बारे. कारण बडोद्याच्या मराठ्यांनी कधीच फोन केलेला नाही, सुरतच्या कधीच फोन केलेला नाही, मध्य प्रदेश भोपाळ म्हणजे मध्य प्रदेश मध्ये भोपाळ ते नाही, हे सगळ्या लोकांचे फोन आहेत की हरियाणाचे आम्ही तिकून येतो.
गोव्यातल्या मराठ्यांचे कधीच फोन नाही, ते सुद्धा वडगीने यायचा अंदाज आहे. काय त्याला काय अन्याय असतो. आणि एखादी जात जर अन्याय विरुद्ध चीर झाली ना, तो कधीच पक्षाला नेत्याला बाप मानत नाही, तो जातीलाच बाप मानतो, त्याला ओरिजिनल रक्ताच्या अवलाद मारायचं नाही. फक्त यांनी गैरसमाजाच्या बाहेर यावं, मराठ्याला हलक्यात घेऊ नये आणि हल्ले खुल्ल्याच्या भानगडीत आता फोडणीसाठी पडू नये. एकदा आमच्या आईचे रक्त सांडले, आता आमच्या आया सुद्धा चपला काढत्या. हो, आता त्या कुटाण्यात पडू नये. किती मार्ग काढून लोक गरिबाचं कल्याण याच्यावर लोक. आमच्या डोक्यात हवा गेली, भेवा गेली. हवा मराठी इतके लोक काढते, त्यांच्या डोक्यात एक हवा आहे बघा. आता मला दवाखान्यात जायचं एवढं सांगतो, त्यांच्या डोक्यात हवा आहे बहुमत हे आमचं कोणी काही करू शकत नाही. आणि दुसरा शब्द आहे, सत्य पुढं शहाणपण चलत नाही. मराठ्यांवरती आता वेळ आहे, मराठ्यांपुढं शहाणपण सत्याचं चलत नाही दाखवून द्यायची. जगाने बघितलं पाहिजे मराठ्यांपुढे शहाणपण चलत नाही. मग बघू बरं यांच्यात किती नळ्या आता भरलेल्या त्या बंदुकी नळ्या आणतात बघाय, नळ्या मागून लटकेल्या. आणि इकडं शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दांडके रूमने काढल्या. भानगडीत पडू नका, मी धमकी नाही देत. तुम्ही आमच्या जीवारी वार केलाय, प्रमाणपत्र रद्द करू. तुम्ही जे करायला नको होतं ते वाटोळ करायचा अधिकारी. एक तर तुम्ही आयुष्यात आम्हाला आरक्षण नाही दिलं, आम्ही आमचं रक्त जाळून मिळवलं, तर तुम्ही ते घालवायला निघाला, सुट्टी नाही. आणि सगळ्यांनी शांततेत कामाला लागा. आणि शेवटचा शब्द सांगतो, 29 ऑगस्टचं आंदोलन शांततेत होणार, अंतर्वलितच होणार, शांततेत होणार. कुणी जाळपोळ दगडफेक करायची नाही. आणि मला वाटतं आपण 27 तारखेला गोदापट्ट्याची बैठक लावून घ्यावं. आपल्याला स्वयंसेवक खूप लागणार आहेत. तुम्ही काय करा, गोदापट्ट्यातले सगळे लोक आपण आपल्या स्वयंसेवकाची यादी 27 तारखेला घेऊन याद्या करा स्वयंसेवकाच्या. कारण आपल्याला पाण्याचे टँकर, आता अँब्युलन्स, आमकं तमकं सगळं बघावं लागणार आहे. आपल्याला ग्राउंड, गाड्या लावायला सगळे कुठाने करायचे, काम लय मोठं आहे. त्यामुळे ही बैठक होऊन कामाला पुरं लावावं लागते. कारण गोदापट्ट्यात आपल्याला भाकरीची पण व्यवस्था करावी लागणार आहे. कारण लोक काही भेटून आंदोलनाला माघारी जाणार आहे, पण काही आकडा असा इथंच राहणार आहे, ते जाणारच नाहीये. नाही, पोरं माणसं हे ह्या बारीनं वातावरण बिघडिलंय बावनकुळ्याने शिरसाट, फडणवीसाच्या सांगण्यावर आणि शिंदेच्या सांगण्यावर. त्यामुळे मराठी खरं असल्यामुळे रद्द केल्यामुळे चौकाळे. खोट्यात मराठी कधीच पडत नाही, पण खऱ्यात मराठी माग सरकत नाही. कारण हे क्षत्रियाचं जातवान रक्त आहे, ते खोट्यात पडत नाही, खऱ्यात माग सरकत नाही, मैदानात गाजवित आहे. म्हणून लोक लय मुक्कामी राहणार आहेत गोदापट्ट्यातल्या आपल्या 123 गावाला. आणि त्याच्याही पेक्षा जास्त कोणाला जर इथं जेवणाची व्यवस्था करता आली करा. पैसे कोणाकडे देऊ नका. तुमच्याकडे एखादं येईन, मला तिकडे खर्च करायचा, गाड्या लावायच्या, मला जेव घालायचे, स्टॉल द्यायचा, टेंट द्यायचा आहे आणि अन्न छंत्र चालवायचे आहे. ते छंद्रन फंद्र काही नाही. ज्याला जेव घालायचंय, जेव अन्नदाता मराठा आहे, त्याने स्वतः तुपल्या कोणी पाठव, इथं काय लावायचं लाव, लोक जेवते जाते, तुलाही सुख मिळत. कुणी फाळका फुळका आणणार नाही. इथं फाळक्याच्या हिशोबासाठी माझ्याविरोधात बोलायला लागले. त्याच्यामुळं मला ते मी नंतर काढतो. 29 आंदोलन संपलं, सगळे पुरावे आलेत माझ्याकडे. कुणीकडून काय आणलंय, काय केलंय, सगळं सांगतो. कोणाचे टेंडर कुठे येतं, काय सगळं सांगतो. काय ठेवणार नाही, जाती पुढं एक शब्द खोटा ठेवणार नाही. एक सगळ्याच ओपन करतो. माझ्या जवळचे बी लांबचे बी. जर बदल केला ना, जागेत बदल होईल, सगळं सिद्ध करून देतो. आणि मग मराठी बी तुमच्याकडे बघणार आहे. कशाच्या जीवावर फडफड करीत होता, कोणत्या नेत्याचं ऐकून करीत होता, पळलीचं ऐकून याच्यात कोण आहे, आणखीन कोणाचं ऐकून कोण आहे. सगळे मंत्र्याचे बी नाव सांगतो. तुला कोणी बोलायला लावलं, काय केलं नाही, ओपन केलं मग बोला. मला 29 नंतर मी दवाखान्यात, कारण ऍडमिट झाल्यानंतर नीट झालो, एकदा चांगली मस्त प्रेस घेतो इथं. त्याच विषयावर क्लिअर पाहिजे, माणसाचा आरसा क्लिअर असो. आणि कोणत्याही मंत्र्यांना सांगावं, मी अमुक अमुकला काम देण्यासाठी फोन केला, कोणत्याही. नाही तर समोरच्या तरी सिद्ध येऊन दाखव, समोर येऊ जाती पुढं.
जसं मी आता समन्वय अभ्यासक दाखवले, क्लिअर काम असतंय आपल्याकडं. आपण सामाजिक काम सोडून कोणतंही सांगत नाही सरकारला. सामाजिक नाही सांगायचं मग कोणतं सांगायचं त्याला? काय खेकडे घरात सांगतो ते सांगत लागल ना. सगळं क्लिअर आहे, काही नाही. अरे ज्याचे त्याचे आयपाते, ज्याचे त्याचे कुवते, जेव जेव करतोय, खातोय, करतोय. का मराठीत मोठं व्हायचं नाही का? जेव त्याचं करतोय ज्याच्या त्याच्या पद्धतीने. माझा रोल काय हे माझ्यासाठी फक्त महत्वाचं. बाकी त्यांच्या रोल बद्दल मी बोलणार नाही. माझा रोल काय त्याच्यात माणसाचं सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या पाहिजे. जे दानशूर मराठा आहे, ज्यांना पाणी द्यायचं ते डायरेक्ट दाणून टाक. कोणाच्या हातात देऊ नको. नाही धर 1,00,000 धर 50,000 धर 10,000 पाणी त्यांना नेल्यावर तू तुकडा आणून टाक. तुला भाकर जे घालायचे बिस्किट पडत आहे तू आणून टाक इथं कुठे चट खाते. तुला अन्न आणायचं, जेवण आणायचं तूच आपलं कर. तुला आमटी भाजी खाऊ घालायची तर इथं तो एक कडाई फेडाई पाठवून दे आणि तिथं करून घाल. लोक पैसे देऊ नका, मी आज नाही सांगत. आणि जे दिले ना तू त्याचा उद्योग बघ. मी देश सांगितलेलं करू नको. मी दिल ते काय तो आधी तू कोण देश सांगितले. एकदम सोपं. मी कधीही कोणाला द्या म्हणत नाही. जे दिले ते बळ द्यायला मी काय करू त्यांना. मराठा समाजाने समजून घ्या. आलो दौरे आता ठीक, आता पडलेल्या नाही आलो तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या. आंदोलन मात्र एकदम शांततेत होणार. चलो धन्यवाद. आता दादा सगळ्या खाली बसायचं, एकाने पण हालायचं नाही. माझ्या फोटो काढायला येऊ नका कारण मला लागलेलं आहे. एका जागेवर बसून मस्त चर्चा करा सगळे जण. 1 घंट्यापेक्षा जास्त चालली पाहिजे तुमची चर्चा. गाडी लावली कर म्हणून चला तुम्ही एकाने पाहू लागल्या. याला मराठीची शिस्त नाही म्हणायचं. मग परत म्हण नका. आणि जर कोणी इथून स्पॉट घेतला भेटा 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 सूत्र हातात. साई सर माहिती आहे ना.